कोणाला? निर्णय संख्येने काय त्रास नाही पण अनुभव कमी आहे त्याला. दिवसात शेतीसाठी लाईट आणि रात्रीची नाही दिली तरी चालेल. शेतकरी मेला पाहिजे असं धोरण आहे का त्यांचं? हं, फर्स्ट टाइम असं झालं की आपण 2036 साठी बीड करतो ऑलिम्पिक्स मध्ये. अनिलेश लंकेंनी जर हे प्रश्न सोडवले तर फोन उचलाय आता एका टायमाला फोन केला इथं मतदार किती 20 लाख मतदार निकळ मतदार आहे. पवार साहेब मुख्यमंत्री होते किती जणांना रोजगार दिला पवार साहेबांनी. त्या टायमाला माझा जन्म होता मग मला काय सांगता. पवार साहेबांच्या काळात अजिबात कोणी सुखी नाही राहिले. स्वतःची घरं भरली. जिथं तू तरी दिसत ना म्हणजे दगड का असं ना पवार साहेबांनी माणूस उभा केलाय म्हणजे ते बोलतात ते करतात ते कोणाला सापडलेले नाही आजपर्यंत. तुम्ही का लंकेला मतदान केलं? बटन दाबा गेलं तर बाबा माझ्यापाशी उभे होते का? आपण दैवताच्याच घड्याळाची चोरी झाली. कराय म्हणजे लोकसभेत सुताक पडलं होतं का 6 महिन्यासाठी? तसं काय समजा समजा पण या 20 वर्ष बसून घड्याळ सोडून मतदान केलं नाही, पण पहिल्यांदा मी कमळाला मतदान करणार आहे. लोकसभा झाली तेच निवडणूक आहेत ना. तुम्हाला फोन आलता काय? माग बघून असं नका. खासदार योग्य त्याचा सुजय विखे आहे. कमळावर पहिल्यांदा मतदान करतोय आम्ही. लंकेंनी काय गोड मारलं तुझं? कामं नाही व्यवस्थित. जे आता रस्ते आहेत ते सगळे आमदार आउटिंगचेच आहेत. सुजय विखे सोडून गेला. सुजय विखे सोडून गेला, तुम्ही काय करता? तुम्ही राष्ट्रवादी प्रेमी म्हणलं, तुम्ही लंकेनलाच करायला पाहिजे ना तसा विचार केला तर. नाही ना, अच्छा रोज एक दिवस दादा आणि एक दिवस पवार साहेब. मग तू बैलगाडी नाही तेव्हा काढता नाही घेतली. नमस्कार, मी पत्रकार अमृत झांबरे, शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत. आता मी आहे कळमकरवाडी या ठिकाणी. बाबा झालं का जेवण बिवण? हा झालो. काय खाल्लं आज? काय खाल्लं? भाजी भाकर. मग किती दिवस भाजी भाकर खायची? गोड नाही खायचं काही? गोड काय खाता रोज? मग मला सांगा, काय वाटतंय या वेळेला म्हणजे देशात कोणाची सत्ता यायला पाहिजे? सत्ता भाजपची यायला पाहिजे. भाजपची यायला पाहिजे. का बरं? का बरं? भाजपशिवाय पर्याय नाही. कारण देशाच्या सीमा सुरक्षितता राहू शकत नाही. विरोधी पक्षाकडे नेता नाही खंबीर. आता राहुल गांधी आहेत ना? राहुल गांधी आहे पण ते सरकार टिकल 5 वर्ष म्हणून मला वाटत नाही. असं किती वेळा झालेलं आहे. अच्छा हा. हं? म्हणजे जर समजा काँग्रेस सरकार लागलं तर टिकण्याची गॅरंटी नाही. गॅरंटी नाही. बरं, मग आता समजा हे झालं केंद्रातलं, हा. मग आता नगर दक्षिण मध्ये कोण पाहिजे? नगरदक्षिणमध्ये विखे पाहिजे. म्हणजे वर मोदी पाहिजे म्हणून खाली विखे पाहिजेत का? तसं नाही काय. मग? विखे जरा बरा वाटतो आम्हाला प्रामाणिकपणाने. म्हणजे काय दृष्टिकोन, काय कशा दृष्टीने बरोबर वाटतंय? बरं आतापर्यंत त्यांनी काय कुठं काय त्रास कोणाला दिलेला नाही, काय नाही काय नाही काय अशा दृष्टीने बरं वाटतं. मग निलेश लंकेने काय त्रास दिला बाबा कोणाला? निर्णय संख्येने काय त्रास नाही पण अनुभव कमी आहे त्याला. बरं त्याला अनुभव जास्त दिसतो. बरं. पूर्वीपासून त्याचा घराणा राजकीय आहे हा त्यामुळे तो अनुभव जास्त आहे ना. हा हा. म्हणजे त्यांची म्हणतात 50 वर्षापासून सत्ता आहे, पण लोक नाराज पण आहेत ना त्यांच्यावरती. नाराज आहे जरा शेतकरी वर्ग. दुसरा काय लय वर्ग नाराज आहे. दुधाला बाजार कमी आहे त्याच्यामुळं पुढे कांद्याला बाजार नाही त्यामुळे शेतकरी आहे थोडा नाराज. दूध आणि कांदा हा जर प्रश्न सोडला तर काय प्रश्न विखेंच्या बाजूने मांडण्यासारखा योग्य आहे? म्हणजे काय जरा शेतकऱ्याला लाईट वेळेवर पाहिजे. शेतीला शेतीमालाला हमी भाव पाहिजे. अशा गोष्टी जर सोडवल्या तर शेतकऱ्याला बरं होईल. आज शेतकरी ज्या हालतमध्ये शेतकऱ्याला लई त्रास सहन करावा लागतो. आता शेतकऱ्याच्या लाईट वरती जर हा प्रश्न आलायच तर मला सांगा, असं नाही होऊ शकत का फक्त दिवसात शेतीसाठी लाईट आणि रात्रीची नाही दिली तरी चालेल? असं नाही होऊ शकत? नाही नाही असं दिलं तर चांगलंच होईल. दिवसा लाईट असं मग चांगलं. असं का होत नाही? आता भारत स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष झाले, असं का होत नाही? कारण आता ते काय देशाचे काय वरच्या लोकांचं धोरण आहे आपल्याला काय सांगता येते. शेतकरी मेला पाहिजे असं धोरण आहे का त्यांचं? तसं ते आता काय तसं त्यांच्या मनाने काय त्यांना वाटत असेल तसं ते काय सांगता येत. आता आपल्या भागामध्ये तुम्ही सांगा ना, तुमचीच मुलं आज जर रानावनात रातचं जर उसाला पाणी द्यायला गेली तर तुमच्या मनात खतखतच आहे ना, बिबट्या येतोय, साप येतोय, इचू येतोय. किती काही वेळा साप फोडावा लागायचा शेतकऱ्याला. हा मग याचे हे प्रश्न विखे सोडवतील असं वाटतं का तुम्हाला? नाही वाटत. नाही वाटत. तरी पण विखेच पाहिजे. विखेच तरी पण मोदी सरकारच पाहिजे. पाहिजे. अनिलेश लंकेंनी जर हे प्रश्न सोडवले तर? निलेश लंके सोडावलं तर निलेश बरं आहे म्हणा, पण त्यांचं नाही मला असं वाटत. कारण ते कसं आहे का खंबीर नेताच दिसत नाही. शरद पवार त्यांचं वय झाले आणि राजीव गांधी काय एवढा मला खंबीर दिसत नाही. राहुल गांधी. राहुल गांधी. कारण की शरद पवार मुख्यमंत्री असताना मुंबईपर्यंत हल्ले झालेले आहेत. बर बरोबर. भाजपने एकदाच पाकिस्तानला लढा शिकवला. त्याच्यापासून आतापर्यंत अतिरेक्याचं प्रमाण कमी झाले.
म्हणजे जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे. बाबांचं म्हणणं आहे इकडं आम्ही रानात साप तुडू पण वर आम्हाला मोदी सरकारच पाहिजे कारण आमच्या सीमा सुरक्षित आहेत. बरोबर ना? बरोबर आहे हा. तर मला सांगा तुम्ही लंकेवरती नाराज आहेत का? काय कारण असतो नाराज आहेत? नाराज नाही आम्ही त्याच्यावर एवढं. तो बी उलट जवळचा आहे आमचा परिचय आहे चांगला, तसं काही नाही. पण मला वाटतं बा केंद्रात सरकार असं भाजपच असावा. कारण की चीन थोडा वळवळ करते रोजच्या बातम्या त्याच्यावर पाहिलं तर जागतिक पातळीवर मोदीचं वजन चांगलं आहे, किंमत जास्त आहे त्याची वाढल्यामुळं. ओके. त्याचा प्रभाव पडतो जागतिक पातळीवर. असं माझं एकट्याचं व्यक्तिशी मत आहे. नाही लोकशाही आहे, तुम्हाला तुमचं मत मांडायचा अधिकार आहे आणि तुम्ही जे मत मांडता हे बऱ्याच लोकांना पटणार पण आहे आणि काही लोकांना ते पटणार नाही. तर दोन्ही बरोबर ते तफावत राहणारच आहे. तर तुम्हाला काय वाटतंय काय पाहिजे वरती सुजय विखे, केंद्रामध्ये? मोदी. म्हणजे ह्यांचं पण मत मोदींनाच आहे, सुजय विखेंनाच आहे. बाबा जे बोलतात ते योग्य आहे का? अयोग्य आहे ना? योग्य आहे. काय दृष्टीने योग्य आहे? सुजय दादाला 5 वर्षाचा अनुभव आहे आणि जे तुम्ही आता उल्लेख केला त्यांच्या 50 वर्षाच्या कामाचा, 50 वर्षाच्या कामामध्ये त्यांनी जी कामं केली, आता नगरचा आपला प्रलंबित प्रश्न होता, कित्येकांनी त्याच्यावर राजकारण केलं. तर आपला उड्डाण पूल असन किंवा नगर तालुक्यातल्या बऱ्याचशा गावांचा साखळा योजनेचा प्रश्न होता. स्वतः आता 2 कोटी रुपये खर्च करून सुजय दादांनी त्याचं सर्वेक्षण केलं. आजपर्यंत अनेकांनी घोषणा केल्या असतील किंवा आश्वासनं दिली असतील आणि मीडियात व्हिडिओ बनवून किंवा कोणाच्या बाईट घेऊन हे होत नसतंय. त्याला ग्राउंडला काम करावं लागतं आणि खासदार हा दहाव्यासाठी लागण्यासाठी नाही किंवा कोणाचा वाढदिवस गल्ली बोळात जाऊन तिथं केक कापण्यासाठी खासदार नसतो. बरोबर. त्यांचं काम हे त्यांनी दिल्लीमध्ये दाखवलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्यासारखा हुशार आणि अनुभवी खासदार जर या नगर दक्षिणेला मिळाला, आणि तो मिळणारच आहे, त्यात आमच्या मनात अजिबात ती मात्र शंका नाही. सुजय दादा सारखा माणूस त्यांनी कधी आडवीचं आणि जिरवाजिरवीचं राजकारण गावगावात केलं नाही. कोणाच्या ग्रामपंचायतीपर्यंत कारण सेवा सोसायटीपर्यंत त्यांनी लक्ष दिलं पण नाही आणि देणार पण नाही. कारण त्यांची विचारसरणी मोठी आहे. एक संस्कृत जे नेतृत्व आपण म्हणतो ते आम्हाला सुजय दादा पाहिल्यानंतर भावतं. खरं तर सुजय दादा सारखा 5 वर्षाचा अनुभव असणारा आणि त्यांच्या कायम प्रश्न त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारला जातो. त्यांच्या मातोश्री असतील शालीनताई विखे, आदर्श जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कसा असतो हे त्यांनी नगर जिल्ह्याला दाखवून दिलेलं आहे. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे असतील, एक त्यांनी आता महसूल मंत्री म्हणून ज्या आपल्या राज्याचं त्यांनी धुरा सांभाळली, पालकमंत्री म्हणून नगर जिल्ह्याचं त्यांनी धुरा सांभाळली. कोविडमध्ये अनेकांनी कोविडचा प्रश्न उपस्थित केला. कोविडमध्ये अनेकांनी कामं केली ना, तुम्ही आम्ही सुद्धा कामं केली ना. कोविडचा आणि ज्यावेळेस व्हॅक्सिनचा प्रश्न होता त्यावेळेस त्यांनी रेमडेसिवीर लोकांना आणून ते मोफत वाटले. आज बोलणारे काही बोलते तो नाही, आता बोलणारे बोलतात तुमचा हा जो मुद्दा आहे. आता मागच्या काही दिवसांपूर्वी एक जणांनी हा मुद्दा मांडला की त्यांनी हेलिकॉप्टरने रेमडेसिवीर आणलं आणि इकडे आणून विकलं. विकल्याचा पुरावा द्या ना. आहे का पुरावा कोणाकडे? नाही, आता जनता हे बोलणार आहे. नाही, मला काय म्हणायचंय, ज्याला जे बोलतेत ना त्यांनी पुराव्यानिशी बोललं पाहिजे. उद्या मी कोणावर आरोप करतो उठसूट, ज्याला कशाची अक्कल नाही ते मोदी साहेबांच्यावर आरोप करतात. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील यांच्यावर त्यांचा आरोप सातत्याने होत असतात. आरोप करणं आणि ते सिद्ध करणं याच्या जमीन आसमान फरक आहे ना. आता बोलताना तुम्ही असा एक मुद्दा मांडला की ते कधी सोसायटीत त्यांनी लक्ष घातलं नाही, ग्रामपंचायतीत कधी लक्ष घातलं नाही विखेंनी, तर लंकेंनी असं काही लक्ष घातलं बा मध्ये? लक्ष घातलं म्हणजे पक्ष, ज्या पक्षावर आपण निवडून आलो, ज्या पक्षाचं आपण त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आपण तालुक्याचं करतो, ज्या पक्षामुळं त्यांच्याच विरोधामध्ये आपली एक यंत्रणा म्हणा किंवा टोळी म्हणा, त्यांच्या माध्यमातून त्यांचा पॅनल उभा करून त्यांना सगळी रसद पुरवायची, शासकीय यंत्रणा वेठीस धरायची. आणि आपल्या तालुक्यानी हा बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे. ते वैद्यकीय अधिकारी उंद्रे मॅडम असतील किंवा तहसीलदार मॅडम असतील, अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये घडून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं
ते आपल्याला काही नव्याने सांगायची गरज नाही. आणि ह्या तालुक्याचा ज्वलंत प्रश्न असन MIDCचा, तरुणांना त्या फार मोजक्या लोकांना आणि जवळच्या लोकांना त्या ठिकाणी कामं दिली जातात. आणि ज्यांची खरोखर त्यांच्या कुवतीने आणि कौशल्याने काम घेतलेलं आहे त्यांना दमदाटी करून दादागिरी करून ती कामं ती करू देत नाही. ही वास्तविक आज या पारनेर तालुक्यामध्ये. मग MIDC मधून अनेक प्रकल्प बाहेर जायचं कारण काय? तुम्ही लय लोकांना सपोर्ट देत असन, तुमची यंत्रणा असन, तर मग हे उद्योग का बाहेर जाते? याचे उत्तर तुम्ही लोकप्रतिनिधीमधून म्हणून का दिले नाही? म्हणजे विखे म्हणतात की सुपा MIDC मध्ये गुंडगर्दी चालू आहे, हे खरं आहे काय? हा, मग याचा काय अनुभव? याचा अनुभव म्हणजे आता बऱ्याच वेळेस याचा पोलीस स्टेशन म्हणा किंवा गुंडागर्दीचा, टोळी युद्धाचा अनेक ठिकाणी याचा अनुभव आलेलाच आहे ना बऱ्याच लोकांना. आणि काय होतं माहिती का, सामान्य जनता याच्या विरुद्ध बोलत नाही, पण ती मतदानातून तुम्हाला दाखवणार आहे. पारनेर तालुक्याचा जनतेचा उद्रेक हा तुम्हाला येत्या 13 तारखेला दिसन आणि त्याची खऱ्या अर्थानं 4 तारखेला निकालाच्या दिवशी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण मिळेल. काय वाटतंय किती टक्के मतदान होईल बरं नगर दक्षिण मध्ये? म्हणजे सगळं का म्हणजे नगर दक्षिणचं जे मतदान आहे, समजा असं पकडा का 20 लाख मतदान आहे, असं थोडक्यात पकडा, त्याच्यात किती टक्के मत होऊ शकतं, मतदान करतील लोक? 60-65% होऊ शकतं ना. होऊ शकतं. आणि पारडं कुणाचं जड राहील? विखे साहेबांचं. म्हणजे पैशामुळे जड राहील, कामामुळे जड नाही, नाही, राहील? पैशाचा काय विषय आला हो? लोकसभेच्या इलेक्शनला पैसा हा फॅक्टर गौण आहे. त्यांचं आज कॅन्डिडेट पाहून, उमेदवार पाहून त्या ठिकाणं मतदान दिलं जातं. किंवा ज्या पक्षाचा जो उमेदवार आहे, ज्यांनी सत्ता भोगली, त्यांनी काय ग्राउंडला काम केलं, नगर जिल्ह्याचा किंवा नगर दक्षिणचा काय काम केलं, याचा सगळा लेखाजोखा घेऊनच उमेदवार समोर जातो ना. बरोबर आहे. गेली 5 वर्ष विखे खासदार होते आणि गेली 4.5 वर्ष लंके आमदार होते. तर दोघांची किती वेळा इकडे चक्कर झाली? चक्कर होण्यापेक्षा आमदाराला एक तालुका असतो बरोबर. आणि खासदाराला आज 6 तालुके आणि एक डिवाइड झाले म्हणजे 7 तालुके. 7 तालुक्या जरी मध्ये जर खासदार फिरत बसले आणि मग खासदार साहेबांनी तुमचं काम दिल्ली दरबारी कधी मांडायचं, तुमचा तिथं जे काम चालतं त्याच्यावर कधी बोलायचं, भाष्य कधी करायचं, कधी. आणि इकडं जर तुमच्याकडे हे आणि राहिला प्रश्न ते किती वेळा आले, याच्यापेक्षा त्यांनी किती काम केलं तुमच्या मेसेजवर, तुमच्या फोनवर, हे महत्वाचं आहे ना. बरोबर. कारण इकडे फिरत बसून मग त्यांनी जर नुसतं फिरणं का काम करणं महत्वाचं आहे का फिरणं महत्वाचं आहे? बरोबर. तुम्हाला काय वाटतंय? विकेच यायला पाहिजे. तर आता ह्यांना जो प्रश्न विचारला होता त्यांचं अर्ध उत्तर तुम्ही द्या. किती वेळा आले आणि त्यांचं म्हणणं योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे त्यांचं. पण लोक तर म्हणतात की विखे फोन उचलत नाहीत. याच्यावर सध्या आता राजकारण तर याच्यावर चाललंय. फोन उचलाय आता एका टायमाला फोन केल्यावर इथे मतदार किती 20 लाख मतदार निकळ मतदार आहे. फोन किती एवढे फोन संगत गेल्यावर कसं काय उचलायचे? आज जे नगर दक्षिणचं राजकारण चालू आहे, हे राजकारण फक्त एका गोष्टीवर चालू आहे, ते आमचा फोन उचलत नाहीत आणि ते आमचा फोन उचलतात. याच्यावर तुमचं काय मत आहे? ते मला काही सांगता येत नाही, पण ऐकून असं आहे का विखे साहेबांना 8 पे आहेत. हा. आणि आमदार साहेब आहेत ना, निलेश लंके साहेब, ते स्वतः फोन उचलतात. एवढा 8 पटीने दोघात फरक आहे. फोन केला मला फोनची काय गरज आहे? मी सामान्य माणूस आहे. नाही, पे किती असले तर काम होण्याशी मतलब आहे ना. यंत्रणा तुमची जर सिस्टीम नसेल तर तुमचं काम होणारच नाही. मग आता लंके साहेब काम नाही करत का? तुम्ही ऐका, तुम्हाला सांगा लंके साहेबांनी केलेली कामं तुम्ही सांगा, विखे साहेबांनी केलेली मला कामं नाही एवढा सांगा. अभ्यास. हा. मी कंपनीमध्ये कामाला आहे. हा. पण ज्या कंपनी कोणामुळे पवार साहेबांची कृपा इकडे हा. आहे, त्यांनी MIDC आणली म्हणून मला रोजगार मिळाला. हा. हे म्हणतात की मी आज MIDCत काम करतोय, मला त्यांनी रोजंदारी दिली म्हणून मला पवार साहेब पाहिजेत. बरोबर. हा, बरोबर. देश पातळीवरती काय वाटतंय तुम्हाला? पवार साहेबाशिवाय काय पर्याय नाही. देश हो, पातळीवरती मग ते कोणाला मिळते आणि कोणाला मतदान त्याचं काही संबंध नाही मला. पण पवार साहेबांची गरज आहे. आता जनतेचं एक म्हणणं आहे बघा, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, हे रामाचं नाव आत्ता घ्यायला सुरुवात झाली पवार साहेबांकडून, असं जनतेचं म्हणणं आहे. आणि जनतेचं काय पण आताच होतं. आज किती 4 तारीख आहे, आज दुधाचं नाही माहिती. पण कांद्याला 23 रुपये बाजार केला यांनी. हे 4 तारखेपर्यंत राहू मी शकतं. दूध उत्पादक नाही, शेतकरी हा. आहे. मी दूध उत्पादक शेतकरी आहे. मी 80,000 रुपये अनुदान घेतलंय
हे सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुळे मला ते अनुदान मिळालंय. कांद्याला मी- 80,000 अनुदान यांना मिळालं. नाही, तुम्हाला नाही. दुधाला मिळाले. दुधाला दूध जास्त आहे नाही, तुमचं हे सरकार फासोफाशी कसं मला ते सांगायचे आज हा. 4 तारीख आहे, आज लय 23 रुपये बाजार झालाय हा. आणि 14 रुपयाला लगेच 15 रुपये होईल. हा. या सरकारचं काय करणार मुंबईला बोलून घेतलं सगळ्यांनी होय, म्हणजे मग आरक्षण तुम्हाला देतो भविष्यवाणी करायचं आरक्षण आहे. देतो आणि सगळं गर्दी कमी करण्यासाठी खोटं सांगितलं दिलं आरक्षण आणि दिले काढून हा म्हणजे मराठ्यांना तिथून हाकलून हाकलून दिलं दिले. हे म्हणजे- फासोफाशी सरकार आहे अशी बनवून कशी आहे हम्म. तसे फासोफाशी दुसरं काहीच नाही. काय वाटतंय पवार साहेबांचं राजकारण जर आलं म्हणजे पवार साहेबांचं जर सत्ता आली तर मराठ्यांना आरक्षण मिळेल का? आरक्षण नाही सांगता यायचं, पण रोजगार असं सगळ्यांना मिळणार जसं त्यांनी वेगवेगळे धोरणं हम्म. महिलांना आरक्षण देणे हम्म. तरुणांना रोजगार देणे ते असं काय आधी भाषणात सांगत नाही हम्म. काही 2 कोटी हम्म. लोकांना मी रोजगार वगैरे काय देईन ते डायरेक्ट करून दाखवतात. हम्म. माळींसारख्या गावाला हम्म. काही नाही ते अर्धवट झोपेत होते हम्म. त्यावेळेस तोपर्यंत घटनास्थळी पोहोचले होते. या वयात सुद्धा त्यांना गरज काय आहे? कोणासाठी त्यांना काय मुलं आहे का काय माग कोणासाठी चाललंय हम्म. की देशातली जे मुलं आहेत ना हम्म. तरुण हेच त्यांची स्वतःची मुलं समजतात ते हम्म. त्यांच्या रोजगारासाठी ते धडपड करत ह्या वयात एवढ्या आजारी असताना सुद्धा. हम्म. काय वाटतंय बाबा तुम्ही काय तरी म्हणत होते आता? नाही म्हणलं पवार साहेब मुख्यमंत्री होते किती जणांना रोजगार दिला पवार साहेबांनी. हा याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? ते नाही सांगतात त्या टायमाला माझा जन्म होता नव्हता मला काय सांगतात. म्हणजे अंग काढून कसं घ्यायचं हे चांगलं. बरं चला मला एक सांगा आता थोडासा एक खोचक प्रश्न असा मागच्या इलेक्शनला पवार साहेब पावसामध्ये भिजले बरोबर हम्म. पण पवार साहेब एकटे भिजले नाही त्यांच्या बरोबर हजारो जनता खाली भिजली त्याचं काय? त्याचं पावसात तर आपण पण भिजतो ना लहान पोरं शाळेतून येता जाता भिजतात त्याच्यावरती बरीच जनता नाराज पण आहे बरेच जनतेने सहानुभूती पण दाखवली. ते योगायोग होता म्हणलं हा आणि त्याचा आणि याचा काय आता पवार साहेब कृषी मंत्री होते हा केंद्राचे. हम्म. त्यांनी किती लोकांना रोजगार दिला? हम्म. दिला का कोणाला? मग त्यावेळेला जे सरकारमध्ये कृषी मंत्री असताना हं. शेतकरी सुखी होता का नव्हता? नाही नाही अजिबात नाही. तेव्हा पण सुखी नव्हता. नाही पवार साहेबांच्या काळात अजिबात कोणी सुखी नाही राहिले. 2 वेळा कर्जमाफी केली हे त्यांना हा. माहित नसेल कदाचित हा. आणि तसं कामी अजून कोणीच नाही केलं कारण ते शेवटी कसं आहेत ते लावले पहिलं उगाच म्हणतात का ती कामगिरी परत कोणीच नाही केलेली म्हणजे त्यांनी एकटा हिंमत दाखवून केली. आजही ते नवीन काहीतरी आणते आणि काहीतरी वेगळे सरपंच देतात ते भाषणात कधी बोलणार नाही मी हे करीन आणि ते करीन भाईवर बहीण असं तसं काही नाही ते डायरेक्ट करतात. काय त्यांना कोणासाठी करायचं तुम्हाला मग सांगितलं सगळं जनतेसाठीच करायचं ना. त्यांना काय मुलं आहे का कोणी पाठीमागे एक मुलगी आहे, तिचं व्यवस्थित आहे. कोट्यावधी लोकांना रेशन कार्ड फुकट आहे. हा 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 धान्य हा हा अन्नधान्य बरोबर. गॅस सिलेंडरचं खेडोगावी सगळ्यांना फुकट आहे. हम्म, हम्म, आदिवासी लोकांना वगैरे. हम्म, हम्म. आता काही श्रीमंत लोकांना वगैरे नाही त्याचा लाभ पण सगळ्यांना आहे हम्म, हम्म. आणि एवढंच सगळे सौख्य लोकांना हे केलंय त्यांनी. हम्म, हम्म. मग त्या बीजेपीला का मतदान करायचं नाही? बरोबर. पण यांचं म्हणणं आहे पवार साहेब ज्या वेळेला होते कृषी मंत्री पवार साहेबांनी कोणाला काय चांगलं केलंय? पवार साहेबांनी स्वतःची घरं भरली. घरी त्यांना कोण आहे घर भरायला कोण आहे असं म्हणणं आहे यांचं. एक मुलगी घरी काय- काय- व्यवस्थित चाललंय मुलं नाही पाठीमागे. हा जावायचं आणि मुलीचं भलं केलं त्यांनी. जिथं तू तरी दिसत ना म्हणजे दगड का असं ना पवार साहेबांनी माणूस उभा केलाय म्हणजे ते बोलतात ते करतात ते कोणाला सापडलेले नाही आजपर्यंत. माझं म्हणणं असं हा. आहे ते पवार साहेब आणि मोदी हा. ही वरची गोष्ट हा. आहे पण खाली आपल्याला कोण आहेत लंके आणि विखे. विखे बरोबर. पण इथून जर काय अडचण आली मला हा. इथून फक्त लंके साहेबाचं घर 20 किलोमीटर आहे हा. आणि ते खूप लांब अंतर आहे विखे. हम्म. आता जर घर चोर आलं तर आपण आपल्या मदतीला आवाज केला कोणी येतं शेजारी पाजारी येतात ना आधी हा बरोबर आहे. मग ते लांबचे माणसं नंतर हा. येतात सगळं झालं पोलिसांसारखं. हा 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 त्यामुळे आपल्याला लंकेची गरज आहे. हा. तर हा मुद्दा झाला पण लंकेंची गरज आहे हे म्हणतील ते लंके उद्या आमदार होतील मग काय तुम्हाला लंके आहेत ना जवळच. आता लोकसभेचं काय करायचं असं म्हणणं आहे यांचं. लोकसभेला आम्हाला लंके पाहिजे दुसरं काय. मग काय 4.5 वर्षाचा राजीनामा दिला? त्याला अजून जास्त प्रगती करायची. नाही, मतदान करून तुम्ही त्यावेळेस मतदान केलंच ना. हम्म. तुम्ही 5 वर्षासाठी केलं का 4.5 वर्षासाठी केलं? पण जशी वेळ असेल तुम्ही मतदान किती वर्षासाठी केलं? मुद्दा नाही, आहे. आपल्याला आधी- जशी अडचण आहे तसं नाही, आपले नाही, निर्णय असं- बदलावं लागतात. घरी जर स्वतः आपल्या भाव किती पडलं लग्न पुढे पण टाकलं लागत हा. मागे पण घ्यावं लागत त्याचं काय नाही, एवढं नाही, म्हणतात. म्हणजे खरंय म्हणजे लोकसभेत सुताक पडलं होतं का 6 महिन्यासाठी. तसं काय समजा तसं समजा पण ऍडजस्टमेंट होत नाही का मागे पुढे. खरंय. 5 वर्ष केलं मग तुम्ही याला का मतदान नाही केलं पवार साहेबाला? तुम्ही का लंकेला मतदान केलं? हा मागच्या 5 वर्षात ज्या टायमाला मी बटन दाबे गेलं तर बाबा माझ्यापाशी उभे होते का. हा पण मुद्दा आहे. पवाराचे कोणतरी कार्यकर्ते उभे होते. ते काय म्हणतात
ज्यावेळेला ते बटन दाबायला गेले तेव्हा तुम्ही उभे होते का तिथं? मी उभे होतो ना, तर मग तुमचा पक्ष कसा निवडून नाही आला? हा आता सांगा. निवडून आलेलेच आहे ते, म्हणून तर आता आमदार झाले ना. मग आता मला सांगा, जसं ह्यांनी मागाशी एक मुद्दा मांडला होता का लंके साहेबांनी हे ग्रामपंचायतीत म्हणा अजून कुडकुड काय केलं म्हणले, ग्रामपंचायत आणि हा. सेवा सोसायटी. हा इथं त्यांनी लक्ष दिलं. मग यांची भीती अशी आहे का उद्या जर ते खासदार झाले तर ते आमदारकीमध्ये पण लक्ष देतील, पंचायत समितीत पण लक्ष देतील, याच्यावर काय वाटतं नाही, तुम्हाला? त्याबद्दल काय नाही सांगता येत. मी गेल्या 20 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी बरं तालुका पातळीवर पद भोगलेली आहेत. बरं. मी प्रामाणिकपणे राष्ट्रवादीचं काम करणारा, हम्म, आमचे सगळे युवक टीम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो. हम्म, हम्म, आम्ही ज्या ज्या वेळेस पवार साहेबावर वेळ आली हम्म. त्यावेळेस लोकप्रतिनिधी कुठे गेले, अजितदादा गेले. हम्म, मग त्यावेळेस पवार साहेबाची सहानुभूती किंवा पवार साहेब दिसले नाहीत का? हम्म. त्यावेळेस तुमचं दैवत गेलं तर कुठं? काय आणि वाटतं? आज तुमच्या लोकसभेला दैवताच्याच घड्याळाची चोरी झाली. दैवत काय करेन, घरातच चोर घुसले. म्हणजे त्यांची आता वाईट वेळ आहे. ही वाईट वेळ समजून आहे महाराष्ट्रातल्या जनतेने आहे ना, हम्म. त्यांना माणूस कुठला असो कसा असो, हम्म. कोण कशात लक्ष घालतो कोण कशात ते न बघणे, हम्म. तर तो तरी लक्ष ठेवणे हम्म. आणि वाजवतो तरी. ते म्हणतात दैवताच्या घड्याळाची चोरी झाली, आता याच्यावर काय म्हणणं आहे? त्यांना घरातलं कसं आहे की मुलं सांभाळताना आली, समाज जनता सांभाळताना आले त्यांच्या. मी जसा मतदान करतो, मी हा. जसा सुज्ञ झालो हम्म, 18 वर्षाचा, हम्म. तेव्हापासून मी कमळाला मतदान करतो. तेव्हापासून म्हणजे 18 होते तेव्हापासून. 18 वर्षापासून. पण आता त्यावेळेला तर काँग्रेस सरकार होतं, हा, तरी मग- पण भाजपला मतदान करतो. तरी बीजेपीलाच करा. मी 20 वर्षापासून घड्याळ सोडून मतदान केलं नाही, हा. पण पहिल्यांदा मी कमळाला मतदान करणार आहे. हा. पहिली वेळ माझी आहे का मी पहिल्यांदा कमळाला मतदान करणार आहे. हम्म. आणि या लोकप्रतिनिधींना मी मतदान करून मी प्रचारात हिंडलेलो आहे. बर, म्हणजे मागच्या पंचवार्षिकला. विधानसभेला मी हिंडलेलो हा. आहे आणि त्यांना मतदान केलेलं आहे. हा. आणि आमच्या गावातून आम्ही आमच्या बूथवर लीड पण दिलेलं आहे. हम्म. आणि आता सुजय दादाला मी कमळाला मतदान करणार आहे. हम्म. आणि त्यांचं फिरून मी रोज प्रचार करतोय हम्म, आणि करणार पण आहे. म्हणजे हे कमळ फुलवण्याच्या मागे आहे, तुम्ही तुतारे वाजवण्याच्या मागे आहे. पण आता ह्या सगळ्या तफावतीमध्ये तुम्हाला काय वाटतंय, येणारे जे खासदार असतील, समजा चला तुमचे खासदार झाले लंके, हा तुमचे खासदार झाले विखे, तर लंकेंनी काय कामं केली पाहिजेत? काम आता गाव पातळीवरती नाहीच आहेत त्यांची कायदा कानून जे असेल त्याला पारित करणे, हम्म. नवीन कायदे बनवणे. आता बघा हे म्हणतात पोलीस स्टेशनला फोन करायचं काम आहे. है का नाही? यांना सोडवलं मग बस ना, बाकी काय लागत. हा, बाकी काय म्हणजे गुन्हेगारी वाढवायच्या, थोडक्यात त्यांचा जोर असा असं यांचं इनडायरेक्टली. मी पहिल्यांदा काय सांगितलं, माणूस कोण आहे ती मी पाहणार. तुमचं जर कामच नाही गाव पातळीचं त्यांच्याकडे काही, तर तुम्हाला फोन काय करावा लागतो त्यांना? मी कशाला फोन करतोय? आता तुम्ही म्हणले नाही फोन करावा लागतो. नाही, काय अडचण आली तर तुम्हाला नाही कोणाला जमल्या होते, शेवटी तिथंच आहेच ना मला. बोलला खासदाराला. नाही, आपल्या घरात जर छोट आहे कोणी, त्याला नाही जमल्या आपण कोणी वडील तरी माझा सांगतो ना. अहो, तसं इथंच- त्यासाठी सिस्टीम असते महाराज. त्यासाठी तुम्हाला पंचायत समितीला सदस्य असतो, गावचा सरपंच असतो, लोकप्रतिनिधी म्हणून तो गावचा त्या प्रमुख आहे. निवडणुका तुम्ही बंद केलं भाजपवाल्यांनी, त्या निवडणुका स्थगित केल्या होती ना, मग ती कोरोनामुळे त्या निवडणुका नाही, नाही. झाल्या नाही. आणि आता जसं आता 1 2 3 झाल्या, 5 येतो 4 तसं आता ही निवडणूक जे थांबले ते नको घ्यायला का होती पहिल्यापासून? ना, लोकसभा झाल्या तेच निवडणूक आहेत ना. तुम्हाला फोन आलता काय? आता विधान परिषद होती. तुम्हाला फोन आलता काय? घ्यायचं म्हणून. हा, तर आता पुन्हा मुद्द्याला हात घालूयात की बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते गाव पातळीवर नाहीयेत, बरोबर, म्हणजे गाव पातळीवर त्यांचं काम नाही असं तुमचं म्हणणं आहे. नगर दक्षिण मध्ये तर काहीतरी कामाची तुमची अपेक्षा असेल ना त्यांच्याकडून? नाही, ते काम करायला बाकीचे लोक आहेत, हा. पण मग त्यांना खासदार कायला करायचं बाकीचे लोक म्हणलं? ते कायदे कानूनसाठी व्यवस्थित आता जसं महिलांना 50% आरक्षण दिलं, हा. पवार साहेब दिलं, अजून काही समजा ज्या मुली लग्नाच्या वयात 18 वर्षापर्यंत आता काही व्याज नाही. कायदा पवार त्या साहेब नाही, हे टाकू मान्य आहे शकतात. ना मला. पवार साहेबाचं काम आहे ना, पवार हा. साहेब सोडून तुम्ही दक्षिणेच्या उमेदवारी बद्दल बोला ना. पवार साहेबाचं काम आहे. ऐका, पवार साहेबाचे किती खासदार आता येतील आणि ते 3 आणि 4 खासदार जाऊन तिथं ते कायदे बनवणार. माझ्या हातात काही सत्तेतला नाही. माझ्या हातात काय आहे? फक्त सत्तेत आपलं मतदान नरेंद्र मोदी करणे आणि आपलं कमळ एवढंच येणार आहे. मनात आहे. त्याच्यामुळं सुजय विखेंनाच तिथं ते योग्यतेचे आहेत आणि तेच निवडून येणार आहेत. तुम्ही बाकी काय सांगू नका पवार साहेबांनी काय केलं आणि पहिले आमच्या तर म्हणले होते मागच्या वेळेस, आता व्हिडिओ माझ्याकडे आहे हम्म. का पाणी जर नाही आणलं ना हम्म. व्यवस्थित नगर शहराला, हम्म. तर मी दुसऱ्यांदा फॉर्मच भरणार नाही.
आणि त्याविषयी गेले फॉर्म भरून आले. काय आणि करायचं? विद्यमान सरकार आहे ते, नाही, नाही. भाजपचं. तालुक्याच्या माजी प्रतिनिधींनी त्यांनी सांगितलं होतं पारनेरला मी 2 TMC पाणी आणीन तरच पुढच्या निवडणुकीत जाईन. त्यांनी कुठं पाणी आणलंय पठार भागावर? त्यांनी कुठं पाणी आणलंय? त्याला मी घेतो बरोबर माझ्या याच्यावर. त्याचं काय झालं? ते मुद्द्यांचं सांगा ना. आपकी बार 400 पार हे म्हणणं आहे. इथं किती लीड मार इथं लेटचं नाही सांगतायचं काही, हा. पण त्यांचं कसं खोटं बोल पण रेटम बोल. मला ते सांगत आता 4 मे आहे ना, आता लई 23 रुपये बाजार झालाय कांद्याला. बरोबर. मग इथून ज्यावेळेस आपलं कांदा नव्हतं का, हा. त्यावेळेस नव्हता बाजार 12 आणि 13. त्याला मध्ये यांच्या काहीच नाहीये असं आहे. आता निर्यात बंदी उठवली त्याच्यावरती. तुम्ही ते फक्त कांदा आता इकला. ऐका 13 ना. तारखेपर्यंतचे. तुम्ही कांदा 14 इकला तारखेला आहे होता. ना, गेल्या वर्षीचा 13 कांदा. रुपये किंवा 14 रुपये बाजार गेल्या होता. वर्षी 14 तारखेला तुम्हाला इलेक्शन अनुदान झाले. किती मिळालं हे सांगा ना. गेल्या वर्षी कांदा भाव कमी का दिला? तुम्हाला अनुदान दिलं का नाही शासनाने? अनुदानाची गरजच नव्हती. अनुदान तुम्हाला मिळालं का नाही? तुम्ही नाही अनुदान बोला ना तुम्ही. तुम्ही अनुदान घ्यायचे, तुम्ही सगळे लाटायचं आणि पुन्हा म्हणायचं त्यांनी काय केलंय. गरजच नाही अनुदानाची. काय गरज आहे? व्यवस्थित हमी भाव दिल्यावर किडलेला गहू दिवसभर बायला जाते हा ते हा पण काढायला. मुद्दा बरोबर आहे. खडक आले ते. अनुदानाची गरज काय यांना? आता तू माग बघून हसू नका. ते सोंड काढता बाय दिवस 300 रुपये हजेरी उडून ते सोंड काढते. काय उपयोगाचं? येऊ नका ना. फुकटल्या गावात ते बोलले की अनुदान दिले. दुधाला 35 रुपयाचा बाजार होता. दूध 35 रुपयावरून 25 रुपयाचा आणला आणि 5 रुपये अनुदान दिले. ते फक्त महिन्याभरा करता. दुधाचं मार दर समजा कमी नसतं केलं तर अनुदान द्यायची गरजच नव्हती ना शेतकऱ्याला. हा, मग मी तेच म्हणतो ह्यांच्या मुद्द्याचं काय? मूळ विषय असा आहे, दूध धंदा हा खाजगी लोकांच्या ताब्यात आहे. आज त्यांच्या तुम्ही एक विचार करा. दुधाचा व्यवसाय करीत असताना दुधात भेसळ जास्त आहे. भेसळामुळे पावडर दुसऱ्या देशात जात नाही. प्रत्येक मालाच्या दुधापासून जो पदार्थ तयार होतो ना त्यात हे केलंय, टेस्ट केली. प्रत्येक पदार्थामध्ये भेसळ निघालेली. दुधात बेसळ पण शेतकऱ्यांची नाही ना. दुधात बेसळ शेतकऱ्यांची नाही, प्लांटवाल्यांची आणि हे सरकारला पण माहिती आहे. सरकार कोणाचे? सरकार लाभाडाच आहे सगळे. हा, सरकार शेतकऱ्याच्या विरोधात. शेतकऱ्याच्या विरोधात सरकार आहे. आता ते बोलले पवार साहेब पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना हे नव्हतं, न्याय नव्हता मिळाला. अहो पण ते तेव्हा शेतीच नव्हती करीत ना. ते अजूनही शेती करीत नाही. त्याला काय माहिती शेतकऱ्यांचं काय? योगदान चांगले. पवार साहेबांच्या योगदानाला नाव नाही ठेवायचं. पवार साहेब कृषी मंत्री असताना सगळ्या मालाला आणि विषय पवार साहेबांच्या योगदानाचा आणि पवार साहेबांनी महाराष्ट्र उभा केला याच्याबद्दल नाहीच आहे. नगर दक्षिणचा खासदार योग्य त्याचा सुजय विखे आहे. मला कळायला लागलं तसं मी राष्ट्रवादीला मतदान करतोय, पण ह्या वेळेस माझं मतदान सुजय विखेला आहे. कमळावर पहिल्यांदा मतदान करतोय आम्ही. मग तुम्ही पण पहिल्यांदा आम्ही पण तर आम्ही मस्त पवार 2018 पवार साहेबांबद्दल आमचं अजिबात दुमत नाही. पवार पासून मतदान करतोय मी. पवार साहेबांनी जरी महाराष्ट्र उभा केला असला महाराष्ट्रात जे समजा पुण्याचं IT क्षेत्र असो, रांजणगाव MIDC असो, सगळ्या MIDC हे सगळं पवार साहेबांचे योगदान आहे. जो सहकार महाराष्ट्रात रुजला तो पवार साहेबांनी रुजवलाय 4 वर्षे मुख्यमंत्री असताना. त्याच्यामुळे महाराष्ट्रात पवार साहेबांनी इतकं योगदान कोणत्याच नेत्याचं नाही. पण परिस्थिती अशी आहे, नगर दक्षिणचा जो पवार साहेबांचा उमेदवार आहे तो चुकीचा उमेदवार आहे. तेव्हा आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही भाजपला मतदान करणार. हे म्हणतात निलेश लंके खासदार होणार. समजा निलेश लंके खासदार झाले तर लगेच तुझ्याला 40 रुपये बाजार होणार आहे का? कांद्याची निर्यात बंदी उठणार आहे का लगेच? निर्यात बंदी उठली ना आता उठली. आता सरकार कोणाचं आहे? बीजेपी सरकार. बीजेपी जेव्हा सरकार कांदा आहे. होता तेव्हा नाही. आता कांदा संपला. त्यामुळे कांदा संपला नाही, गुलाबी कांदा संपला. उन्हाळी कांदा आता आला ना. उन्हाळी कांदा काय ते आता आरणी टाकते अहो, लोक. बागायतदार सगळ्या कांदा आता ये पुढे भाऊ. या पुढे पुढे ये ना, पुढे ये ना, पुढे ये ना. कॅमेऱ्याच्या मागे बोलण्यापेक्षा कॅमेऱ्याच्या पुढे बोलले ना तर मुद्दे लोकांना माहिती होते. आता ह्यांनी जे मुद्दे मांडले बाबांनी किंवा ह्यांनी, तुमच्या प्रत्येकाच्या मुद्द्यामध्ये काही ना काही गोष्टी अशा आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. आपण जे अंधभक्त म्हणतो ना त्यातला भाग घ्या. आता म्हणला ना मोदी शिवाय पर्याय नाही. का पर्याय नाही बाबा? म्हणजे यांचं कसं म्हणणं होतं, आता आतंकवादी ते पहिले हल्ले व्हायचे, आता कुठे हल्ले होते? हा एकच झाला, त्याचं उत्तर दिलं पाकिस्तानला. हा म्हणजे एका गावातच असे तुकडे करून टाकले का पुन्हा हल्ला करायची इच्छाच नाही झाली. नको बोलू, तुझ्या मनातलं बोल. हा तेच सांगतोय ना. आता तुला काय वाटतंय मुलगा पाहिजे त्याच्यासाठी इथं कोण पाहिजे? नगर दक्षिण मध्ये विके विकेच पाहिजे. मग लंकेंनी काय गोड मारलं तुझं? कामं नाही व्यवस्थित. जे आता रस्ते आहेत ते सगळे आमदार आवटींचेच आहेत.
आवटींचे रस्ते आहेत. हा, मग नाही, आवटी- हे रस्ते सगळे आवटींचे आहेत. रस्त्यांच्या बाबतीत आवटींनी म्हणजे पारनेर तालुक्यात बाकी तालुक्या बघा तुम्ही, पारनेर तालुक्यात जेवढे रस्त्यांची कामं झालेत पहिले आवटीच्या काळातले काम आहेत. लंकेनी ना सोशल मीडियावर जास्त लक्ष देण्यापेक्षा ना विकासावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे होतं. पारनेर नाही, नाही. तालुक्याचा जे रस्त्यांचा आता प्रश्न जे नवीन आवटींनी रस्ते- सोडवला. नाही, जे आता नवीन रस्ते झाले ते लवकर म्हणजे खराब झाली. आवट्यांनी जे रस्ते केले ते मध्येच थांबले ते. नाही नाही रस्ते आहेत म्हणजे काम नाही थांबली, पण जे आहे ते काम जे प्रॉपर व्हायला पाहिजे होते नाही झाले. म्हणजे तसं नाही, बिलच थांबवली का थांबवली मग हा का थांबवली बिल? कशाचे? तुम्ही सांगा ना, त्याला काय विचारता? थांबली का तुम्ही सांगा नाही? ना. माझं काय म्हणणं आहे, हा? काम चालू होतं तुमचं, हा मग चालू म्हणजे का निम्म काम थांबतं बरं? का थांबतो? का थांबतो? लागू दे ना. मला बोला हा बोला का थांबतो? तुम्ही त्याच्या खोलात गेला का, ते काम का थांबलं, हं. का ते ठेकेदाराने बिल काढून घेतलं, ठेकेदार कोणाचा आहे, टक्केदारी कोणाला गेली, हे तुम्ही पाहिलं का? ते आमचं काम असतं, मग आम्ही सरकारत असतो. मग टक्केवारी कोणाला दिली? नाही, मला काय माहिती, मी सामान्य माणूस आहे ना. सामान्य एक मिनिट तुम्ही जरी सामान्य मी हा, निवडून द्यायचं काम करतो. हा, हे नाही- बरं थांबल्याला कळलं, नाही नाही, निधी थांबल्याला कळलं, मला काय माहिती थांबलाय थांबलंय की का? काय माहिती आपल्याला? ही खरी माहिती ना, एक मिनिट जनतेने लक्ष द्यायला पाहिजे. ही माहिती आपल्याला पाहिजे, कारण हा आपल्या टॅक्सचा पैसा असतो. आहे ना, मी जो निधीला दिला जातो ना, तो आपला टॅक्सचा पैसा आहे. करतो, त्यामुळे पेट्रोल भरू काही भरू, आपण पर चॉकलेट घाललं तरी आपल्याला टॅक्स द्यावा लागतोय. बरोबर. तर ही माहिती आपल्याला पाहिजे. बरोबर आहे ना? काय वाटतं याच्यावर? बरोबर आहे, पाहिजे. मग मला सांगा आता हे का थांबलं, किंवा टक्केवारीचा विषय चालला होता. बरोबर. नाही नाही, टक्केवारीने त्याचा माझा प्रश्न नाही. माझं काय म्हणणं आहे, एकदा काम चालू करता हम्म. मग ते मधीच का थांबतं? हा, मग का थांबवतो? लोकप्रतिनिधीला विचारलं पाहिजे ना तुम्ही, लोकप्रतिनिधी. बरं, आम्ही कोणाला- नाही काम थांबलं ना, लोकप्रतिनिधीच निम्म्यात थांबले, हम्म. तेच निम्म्यात थांबले ना, त्यांनी कुठे टर्म पुरी केली? लोकप्रतिनिधी नाही ना. बरं, मला काय म्हणतं, ऐका हा. ना, काम चालू असतं, हा. तुम्हाला कुठून फायदा भेटला, तुम्ही पार्टी बदलता हा. बरं हा. का, मग तुम्ही पार्टी बदलली म्हणजे नुकसान कोणाचं आहे? जनतेचं. जनतेचं हा. आहे. मग त्याचं काम निम्मत राहिलं ना. बरोबर आहे. तो तिकडे जनतेचं. मग तो तिकडे गेला म्हणून त्यांनी अडून धरायचं काम. हा. बरोबर ना? बरोबर आहे ना? काय म्हणणं याच्यावर? नाही काम पूर्ण केलं. जनता उद्या तुमची पण आहे ना, मग तुम्ही कामं का अडवायची? मला काय म्हणायचं, बजेट आलेलं आहे ना तेवढ्या कामासाठी, हा, द्यायलाच पाहिजे. वापरा ना पूर्ण. द्यायलाच पाहिजे. काढलं मग का अडकावलं? काम अडकवलंच नाही ना. नाही घरा पुढे चला, ते तसंच राहिले. नाही काम अडकवलं नाही. बरोबर आहे का नाही? विषय काय आहे? साहजिक आहे ना. ज्या ठेकेदाराला ज्यांनी ते टेंडर भरलं होतं, हम्म. त्यांनी काम केलं नाही, हे कोणी पाहिलं पाहिजे? लोकप्रतिनिधीने पाहिलं पाहिलं पाहिजे का नाही? आणि मग त्यांनी हे सगळं सोडून, हम्म. तालुका वाऱ्यावर सोडून हम्म. त्यांनी राजीनामा दिला ना. 4.5 वर्षात 4.5 वर्ष दिला का नाही? हम्म. मग याला जबाबदार कोण? आमच्या मताचा, आम्ही दिलेल्या मताचा त्यांनी अनादर केला का नाही? केला ना अनादर. म्हणून तुम्ही आता पहिल्यांदा कमळाला मत द्यायचं म्हणताय. पहिल्यांदा कमळाला मी मला मतदानाचा अधिकार आल्यापासून पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला, पवार साहेबांना, अजितदादाला मानून मी राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता आहे. परंतु आता यांच्या जशा भावना आहेत तशीच माझी बी भावना आहे. आम्हाला आत्ता सुजय विखे का हवाय? कारण हा मुद्दा. हे बोला, सोडून बोला. गेलं मध्ये, मग काय करता? हा. सुजय विखे सोडून गेलं सुजय विखे सोडून गेला, तुम्ही काय करता? सुजय विखे कसं सोडून देणार? सुजय विखेने जर समजा त्यांनी आता ते सोडू शकत नाही, ती टर्म पुरे केल्याशिवाय ते सुसंस्कृत राजकारणी 50 वर्षापासून जे त्यांचा जे उल्लेख करतात ना लोक, ते पहिला साखर कारखाना त्यांनी काढलाय. अनेक त्यांनी, तुम्ही विळत गाठात जा, मी अनेक पेशंट इथून विळत गाठात पाठवलेले. मी झांबरे साहेब तुम्हाला या ठिकाणं सांगतो का, अनेक लोकांना मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, त्यांच्या विरोधात काम करणारा, पण कधीही त्यांना फोन केला किंवा त्यांच्या पीएला फोन केला, पीएचा विषय सांगतात ना, 8 पी 8 पी, 8 हा. पीएला नुसतं सांगितलं ना, माझा पेशंट तिथं पाठवलाय, त्याला हे करा. दवाखान्यात विळत गाठात गेल्यापासून गेटच्या आत जर आपली गाडी आपण हे करून येत ना, स्ट्रेचरवर त्यांची माणसं येतात, हॉस्पिटलची नर्स वगैरे, ते घेऊन जातात आणि पेशंट बरं होईपर्यंत ती लक्ष देतात. वेळेवर जेवण खावण सगळं त्यांचं, आपण काही बघायचं नाही. अनेक गोरगरीब आमच्या गावातली सुद्धा तिथं जाऊन उपचार घेऊन नीट झालेले आहेत. आणि मी तुम्हाला पुराव्याने सांगेन, मी अनेक पेशंट तिथे पाठवलेले आहेत वेळेत गाठात. ऑपरेशन केले नाही वेळेत गाठात. हा. तुम्ही तिथं हा. आता वेळात घाटात दवाखाना म्हणजे फुकाट. मला इकडे 40,000 खर्च सांगितला होता भाऊ. इथं 4,000च झाले तिथं, माहितीये का? राहून खाऊन पिऊन सगळी सोयी. 4 नाही, माझ्या आईचं बाहेर जर पुण्याला जर ऑपरेशन केलं असतं तर 10 लाख लागले असते. हा. ते विकेंडच्या याच्यामध्ये केमोमध्ये कॅन्सरची आजार होता झाला, पण आम्ही गेल्या वर्षी याला मतदान नाही केलं विखे साहेबांना, की बाबा त्यांनी चूक झाली, म्हणजे का चूक झाली ती बीजेपीत होती. मला बीजेपी प्रेमी नाहीये, आम्ही राष्ट्रवादी प्रेमी आहे. पण आता फक्त लंके नको म्हणून बीजेपीला मतदान करायचं
विखे साहेबांना. पण आता तुम्ही राष्ट्रवादी प्रेमी म्हणल्यावर तुम्ही लंकेनलाच करायला पाहिजे ना तसा नाही विचार ना, केला तर. उमेदवार नाही ना तसं बरोबर. नाही ना अच्छा रोज एक दिवस दादा आणि एक दिवस पवार साहेब मग- आम्ही कसं काय आम्ही कशात देव शोधायचा. आता तुमचा मुद्दा मला पटला. या थोडस पुढं. यांचं म्हणणं असं आहे की विळद घाटामध्ये जे हॉस्पिटलचं काम चालतं त्याच्यामुळे यांची आई वाचली. लंकेनी तर कोविड काळात भरपूर काम केलं. त्यांची जाहिरातबाजी केली ना त्यांनी, जशी यांनी विकेंडची जाहिरातबाजी नाही तशी काय. अच्छा म्हणजे आता त्या दवाखान्यामध्ये तर आजपर्यंत किती म्हणजे जगावली आता माणसं माझी आई तिथं काळात किती माणसं गेली. 2-3 महिने त्या दवाखान्यात होते. आम्ही अजूनपर्यंत नाही, दवाखान्यात गेलो सुद्धा नाही. ते ती एकटी करोना- जाती येते तिला करोना सगळं सेंटर खर्च कोणाचं होतं? सरकारचं. कोरोनाचं शासनाचं होतं. बरं शासनाचं होतं. शासनाचे कर्मचारी तिथं होते. हम्म. शिक्षकांच्या दुट्या होत्या. हा. सगळी शासकीय यंत्रणा तिथं राबत होती. हा. हे वैयक्तिक कोणाचं काय कारण आहे त्याच्यात? आता तिथं ते पेशंट स्वतः स्टेरोस्कोपने चेक करत होते. ते काय ते थर्मामीटरने चेक करत होते. तिथं ते झोपलेले होते. असं बरंच काय होतं. हा? व्हिडिओ काढाय मग आता ते तू म्हणताय व्हिडिओ काढाय फक्त. आता हाच मुद्दा विखेंनी मांडला होता का मग मी आता हेच करायचं का व्हिडिओ काढायचे का. मग जर ह्या लोकशाही म्हणजे लोकसभेला जर विखेंना धक्का बसला किंवा आता मार्केटमध्ये चाललंय बा लंके ट्रेंड विखे ट्रेंड असं मग इथून पुढे विखेंनी तेच करायला पाहिजे का. जाहिरातबाजीत कमी पडतात का विखे असं म्हणणं आहे का. अजिबात करायचं नाही. हम्म? त्यांचं ज्या ट्रॅक काम चालू आहे. काम पाहिजे, काम महत्वाचं. हा त्यांचं नाही नाही तुमचं म्हणणं आहे काम पाहिजे पण ते जाहिरातबाजीत कमी पडतात का ते लोकांपर्यंत काम का पोहोचत नाही मग. अजिबात नाही. हम्म. काय होतंय लोकांच्या पर्यंत काम जरी पोहोचलं हम्म. काही ताकाला जाऊन गाडगेला पावणारे लोक आहेत. त्यांना काहींना कसं असतं सवय लागलेली असती हा. याने त्याने दगड मारायची. बरं त्याच्यामुळं ते आणि एक समाजामध्ये अशी प्रथा आहे. हम्म. आपल्या गावात आपण पाहतो एखादा मोठा झाला का त्याला सारं गाव शिवाय देतं. हा पण हा. त्याच्या कष्टाचा हम्म. त्याच्या याचा कोणी विचार करीत नाही. हम्म. आणि विखे पाटलांच्या विषयी तेच आहे. हम्म. त्यांच्या कुटुंबाचा जो उल्लेख होतो पण त्यांच्या कुटुंबाने काम केलंय ना, योगदान दिलंय ना या नगर जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी. बरोबर आहे, हा. पद घेऊन ते असं नाही ना पद घेऊन ते गायब झालेत. हम्म. पालकमंत्री म्हणून किंवा या जिल्ह्याचा खासदार म्हणून सुजयदादांनी जी कामं केली हम्म. तिथं तुम्हाला मान्यच करावं लागतील ना. बरोबर उड्डाणपुलाचा जो प्रश्न आहे वाजवून तो तरी नाही वाजवायची. मग काय वाजवायचं नेमकं. कमळ कमळ फुलवायचं पण ते तुतारी कशी वाजवायची मग. तो तरी वाजवायचीच नाही. वाजवायचीच नाही. तो तरी फेकून द्यायची. अरे फेकून द्यायची तुतारी. कारण त्यांचे ते आता जरी समजा पवार साहेबांची जरी हे असलं हम्म. आता काय म्हणजे पवार साहेब आता आम्ही पवार साहेबांनाच मानणार आहेत ना. मी तर राष्ट्रवादी घड्याळ सोडून कोणालाच मतदान केलेलं नाही. मी वारंवार तुम्हाला तेच सांगतोय. पण आज आम्हाला ही वेळ का आली किंवा तालुक्यात तुम्ही कानुसा घ्या तालुक्यात फिरून ही तालुक्यातले निष्ठावंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत का त्यांच्या ही वेळ आली. आमच्या या कार्यकर्त्याला देशोधडी लावायचं काम कोणी केलं. ठीक आहे आम्ही पवार साहेबाला मग पवार साहेब म्हणून आम्ही हे करायचं का. म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं आहे चुकीचा उमेदवार निवडून द्यायचा का. हा बरं आतापर्यंत शिवसेना सोडली पाहिजे नाही. हा मग दादाच्या बरोबर गेले आजी दादाला सोडले. हा आता पवाराबरोबर गेलो पण त्या पवाराला सोडून एखाद्या पुन्हा अजितदादा गेले. आता काय करायचं ते बीजेपीत गेल्यावर काय करायचं. नाही बीजेपीत गेल्याचा प्रश्न हा नाही. हा. त्यांनी कुठे जाऊ. हा तुम्ही कोणत्याही लेवलला असेल तुम्ही कॉर्पोरेट मध्ये जा कुठेही जा हा. तुम्ही तुमच्या लेवलसाठी पुढे जाण्यासाठी तुम्ही स्विच करताच. येस बरोबर येस का? कंपन्या बदलतात हा, आपण. हा, ते तसं. त्यांचा प्रश्न आहे काय करतात. हा. मला म्हणणं काय आहे, हा. आमचा टॅक्स जातो ना आमची हा. कामं पूर्ण होते ना. कामं पूर्ण करा. मग तुम्ही जर सरकार बदलताय तुम्ही उद्या स्विच करताय मग तुमचं हा. असं का माझ्यापर्यंत जेवढं होतं मी जिथपर्यंत काम करू शकतो मी तेवढंच हम्म. पुढच्याने आल्यावर करीन का नाही तो हा बरोबर. हे प्रश्न आहे. त्यांना हे झालं पाहिजे ना. सांगायला पाहिजे तर तुम्ही तुमचं काम पूर्ण झाल्यावर राजीनामा द्यायला नाही पाहिजे. नाही तसं नाही ह्याची काय गॅरंटी की होईनच म्हणून. 5 वर्षाची टर्म पूर्ण तसं नाही ना, मग आता तो पण सोडेल ना जसं लगेच. तो बाबांनी 2 महिन्यात सोडीन. बाबांनी मत मांडलं जर उद्या लंकेश बीजेपीत गेले तर काय करायचं. तर मग जाऊ आपण- दे ना ते त्यांचा प्रश्न आहे बरोबर. ते आपल्याला काय करायचं. तुम्ही याला सोडून जाता आपल्या मताचं काय. तुम्ही आज हे न्यूज चॅनल मध्ये काम करा तुम्ही यांना हा. सोडून जा. तुम्ही म्हणता का मी हे प्रोजेक्ट पूर्णच करून जाणार आहे. नाही करून बरोबर, जाणार बरोबर. तुम्हाला हा. पैसे आहेत मला तुम्ही जातानाच. बरोबर. हा तुम्ही कसं वैयक्तिक कोणासाठी लढताय. तर आता याच्यावरती जर विचार केला तर काही दिवसांपूर्वी लंकेंनी असं सांगितलं होतं का समोरच्यांनी पराभव स्वीकारलाय कारण त्यांनी डमी निलेश लंके उभा केला. याच्यावर काय मत आहे तुमचं. नाही, ते नाही सांगताच आपल्याला त्याच्यात. काय सांगताय तुम्हाला हे सांगता कोणाला. अहो, डमी उमेदवाराचा हम्म. आणि पराभवाचा हम्म. कुठं काय संबंध येतो का हो.
नाही 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 तुम्ही मला सांगा, जनता येडी नाही, जनता दूधखुळी नाही, जनतेला सगळं माहित असतं कोणाला मतदान करायची, काय करायची. आणि विषय राहिला डमी उमेदवाराचा आणि पराभवाचा. हा. तुम्ही ते वारंवार असं डमी उमेदवार भरला आणि पराभव मान्य केला. अहो डमी उमेदवार भरून पराभव मान्य नाही केला. या निवडणुकीचे काही डावपेच असतात. आणि मग समजा डमी उमेदवार त्यांनी उभे केला आणि मग त्या डमीनी माघार घ्यायला तुम्ही त्याला काय प्रसाद दिला का? दिला का काही? त्यांनी माघार का घेतली? हा मग मला नाही ते त्याचा माहिती प्रश्न माघार ना. घेतली. त्यांचं काम आहे किंवा त्यांचं काम आहे, तुमचं काम आहे सांगायचं. नाही नाही भेटले का पैसे त्यांना भेटले असतील हा? भेटले असतील डमी उमेदवाराला? भेटले असतील. मग आता विखेने आरोप केला, लंकेने उभा केला. लंकेनचं म्हणणं आहे त्यांनी उभा केला, मग ह्याला उभा कोणी केला? हा? पैसे नसताना भेटले दमदाटी करून हल्ला असेल त्याला मागे घेऊन. त्यांना हाणला असेल, कोणी हाणला असेल? समोरच्या लंके समर्थकांनी. पण तो तर निलेश लंके नावानेच उभा होता ना. त्यांचं म्हणणं होतं ना विकेंडने केलं, मग माघारी कसं गेली ऑटोमॅटिकली. हा, तुमचं काय म्हणणं आहे? मी काय म्हणतो, त्याला जर समजा गेलं त्यांनी काय लंकेला त्यांनी लंके उभे केला, हा. त्यांनी पण सुजय विखे असा उभा केला असता. आता जो नावाचा माणूस पाहिजे ना तसा, असं नावाचा उल्लेख, त्याचं काय आहे, त्याचं डिस्क्रिप्शन काय, तो काय करतोय, काम कसं आहे, ते लोकांना माहिती पाहिजे ना. बरोबर. हा. त्यांनी नाव बघेल ते त्यांची कला असेल काहीतरी. तुम्ही त्याच्यात काय म्हणणार आहे? त्यांनी माघार का घेतली मग? तो येडा होता का टाकताना आधी नाव? नाही मग आता त्यांनी जेव्हा माघार घेतली ना, हा. त्यावेळेला म्हणणं असं आलं का हा निलेश लंकेनेच उभा केला होता. मग हे नेमकं चाललंय काय नेमकं राजकारण? नाही पण कोणी सांगितलं असं? हे जनतेत चर्चा चालू आहे, सूत्रांनी सांगितलं असं आम्ही म्हणू लई शकतो. चर्चा चालू आम्ही आहे. असंच म्हणू शकतो. जनतेची चर्चा लई चालू आहे. हा. तुम्ही असं ग्राउंड लेवलला गेल्यावरच कळलं ना जनतेची चर्चा काय चालू आहे. बरोबर आहे. Exact. हा, हा. मग असं कोणी काय म्हणून पण नाही ना आपण याचा विश्वास ठेवू शकत. बरं, तुम्हाला काय वाटतं आता येणारे जे खासदार असतील त्यांनी काय कामं करणं गरजेचं आहे? येणारे खासदारांनी माझ्या मत तरी युथला जरा सपोर्ट केला पाहिजे जास्त. बरं. आणि जे काय ह्यांचे प्रश्न असतात बाकीच्यांचे हम्म. किंवा काय रेट असतील काय असतील त्याच्यात हा. मला काय अभ्यास नाही एवढा. हा. म्हणजे एवढंच म्हणणं आहे, बाकीच्यांचे पण जे काय डिमांड असतील ते पूर्ण केली पाहिजे. बरं पूर्ण जरी नाही त्या लेवलला तरी पोहोचली पाहिजे. बर. मग तुम्ही लंकेंना मत करणार का विखेंना करणार? नाही मी इथं नाहीच आहे त्या दिवशी, त्यामुळे मला जमणारच नाही. अच्छा. हा. मी नेमका टाइम आउट चालले असं झालं. तुम्ही काय काम करता? मी आयर्लंडला असतो. अच्छा. पण काय वाटतंय केंद्रात कोणाची सत्ता यायला पाहिजे? केंद्राचं नाही माहिती बरं का, पण आता विषय असा आहे की एक रिप्रेझेंटिंग म्हणून वर्ल्ड वाईड तुम्ही जेव्हा बघता हा. तर एक रिप्रेझेंटिंग माणूस लागतो. हा, हा. मग त्याच्यामध्ये आता कोण आहे असा? आता तुम्ही आधी राहुल गांधीला बघितलं. हा. आता त्यांनी इतक्या वेळ आपण बघितलंच नाही अजूनपर्यंत की ते नक्की काय आहे, बरोबर. ऍक्च्युअल काय आहे. मग त्याच्यावर आपण सांगू शकत नाही बरं का. आणि तसं जर तुम्ही मोदीला बघायला गेले तर हा मोदी फक्त नाव माहिती आहे लोकांना. ऍक्च्युअली त्याचं नाव फेमस कशामुळे? जे लोक बाहेर काम करतात त्यांच्यामुळे. लोक असं नाही म्हणत तू मोदीचा माणूस आहे. मोदी कोण आहे? तुमच्या देशाचा प्रधानमंत्री आहे. बरोबर. तुमच्या देशाचा. येस येस. तुम्ही मोदीचे असं नाही. हा, हा. मोदी तुमचा प्रधानमंत्री आहे. म्हणजे समजलं? परदेशात अशी चर्चा झाली. हा. हा, हा. मग देशात पण तसंच राहणार ना. तुम्ही रिप्रेझेंट काय पण करा, रिप्रेझेंटिंग माणूस पाहिजे. बरोबर. ते महत्वाचं आहे. मग आता कोण आहे ते नाही सांगू शकत. म्हणजे आपण ह्या लेवलला सांगू शकतो, पण वर काय होतं ते नाही ना. वर आता स्टेट मध्ये तुम्ही सरकारच बदलताय, मग काय सांगायचं त्याच्यात? देश पातळीवरती काय वाटतंय की म्हणजे तुम्ही आता परदेशाचा विषय काढला, तुम्ही परदेशात असताय का? हा, तर काय वाटतं तिकडं मोदींना पाहून कसा दृष्टिकोन आहे लोकांचा आणि राहुल गांधींना पाहून कसा दृष्टिकोन आहे? नाही लोकांना माहित नाही राहुल गांधी अजून व्यवस्थित. लोकांना माहितीच नाही राहुल गांधी कोण आहे. या लेवलला माहित नाही, इतकं मोदी माहिती आहे. अच्छा. का तर त्याचं मागचं कारण असं आहे की म्हणजे मागं कामं घडली, युएनओ झाले, सगळे आपले अध्यक्ष झाले. हा, हा. ह्याच्यामध्ये आपल्या लेवलचे जे मोठे मोठे माणसं आहेत हा, ते हा. रिप्रेझेंट करणारे आपले वरच्या लेवलची माणसं गेलेले आहेत. हा, हा. त्याच्यामुळे फक्त त्या माणसाला ओळखलं जातं, पण ह्यांना नाही ना ओळखलं जात. पण आता जे राजकारण चालू होतं, जे आता झालं, त्याच्यामध्ये युएसचे प्रेसिडेंट असू द्या, बाकी असू द्या, त्यांनी सुद्धा आपला उल्लेख केलाच होता की इतकं घाण राजकारण आजपर्यंत कुठंच नाही पाहायला गेलं. म्हणजे लगेच पलटी आणतात. म्हणजे आपल्या राजकारणावरती त्यांनी नावं हा ठेवली, आहेत ना. परदेशातल्या लोकांनी तुम्ही नावं बघा, ठेवली. तुम्हाला गुगलवर सगळं सापडेल. इतकी कमेंटिंग होती की इतकं म्हणजे घाण राजकारण. आता मी सांगतो मी आयर्लंडला आहे, मग तिथलं राष्ट्रपतीला जमलं नाही. त्यांनी सरळ काय सांगितलं, मी ही इकॉनॉमी सुधारू शकत नाही, मी युथला पगार देऊ शकत नाही, त्यांना नोकरी देऊ शकत नाही, राजीनामा दिला. लोकांनी त्याला प्रोत्साहन केलं की बा बरंच चांगलं झालं, तू नाही जमलं तर खाली आलं. मग आपलं इथं असं का नाही झालं की आपलं लगेच पार्टी बदलायची. अच्छा. म्हणजे तिथं प्रामाणिक राजकारण चालू आहे असं म्हणणं आहे. आणि इथं घाणेरडं. आहे सगळे तसे आहेत त्या बाबतीतच असतात, पण एक दाखवण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, करण्याचा वेगळा असतो. त्यांनी दाखवताना जसं दाखवलं की त्यांना जमलं बा हे करणार होतं आपण, नाही जमलं आले माघारी, पण आपल्याला नाही जमलं तर आपण तटच राहतो ना त्याला. काय तटूच वाटतंय? नका ना. किती म्हणजे अजून ह्या पंचवार्षिकला तरी विचार जर केला तर मोदींची गरज आहे का देशाला? किंवा बाहेर तुम्ही राहून जर विचार केला तर? नाही आता नाही, आता गरज नाही. चेंजची गरज आहे. बदल व्हायला Change, हा. पाहिजे. तुम्ही जर तुमची इकॉनॉमी सुधारू शकता, बरं ठीक आहे तुमची इकॉनॉमी सुधरत चालली आहे,
पण जी लोक आहेत युथ आहे सगळा. हम्म. आता तुम्ही कॉलेजचं हे बघा, बॅकग्राऊंड बघा, किती लोक पास आउट होत आहेत बघा. आता मी मोठ्यांचं सांगू शकत नाही, पण किती पास आउट होत आहेत, नोकऱ्या हे झाल्या, सगळे प्रोजेक्ट्स गेले, हे सगळं झालं. का गेलं? पण आता बाहेर मला वाटतं तो मध्ये हल्ला झालता युक्रेनलाच ना, आय थिंक हा, चालू त्यावेळेला. होतं इस्रायलला. हा नाही, पाठीमागे एकदा हल्ला झालता. फक्त युक्रेन, इंडियन म्हणजे भारताचा फक्त फ्लॅग दाखवला हम्म. तरी पण त्यांना सोडत होते. इतकी दहशत आपली तिथं होती असं नाही, थोडक्यात नाही, म्हणणं असं आहे. असं काही नाही. मग? असं कसं म्हणू मग शकता ती तुम्ही? जाहिरातबाजी होती का? ते जाहिरातबाजी आहे. तुम्ही एक देश जर इन्व्हॉल्व केला, हा तुम्ही एक देश जर इन्व्हॉल्व केला, 2 देश इन्व्हॉल्व होतात. हा हा इंडिया सपोर्टला रशिया आहे. हम्म. असं रशिया आला तर मग त्याच्यात युएस पण घेणार. बरोबर युएसची मिलिटरी आपल्या रशियामध्ये पण आहे, युक्रेनमध्ये पण आहे. बरोबर. हो. मग आता हे सगळं इन्व्हॉल्व असतं सगळ्या गोष्टी, पण तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही झेंडा दाखवला, म्हणजे तुम्ही बघायला थोडी गेलं ते झेंडा दाखवला का नाही. नाही नाही, आता सोशल मीडियाला म्हणजे जे सोशल मीडियाला पण तो एक ट्रेंड चालू असा होता की आपले जे लोक तिथे शिकायला गेले होते हम्म. तर ते त्यांना सुरक्षित इकडे आणण्यासाठी बऱ्याच बाहेरच्या देशातल्या लोकांनी इंडियाच्या झेंड्याचा आधार घेतला होता नाही, की तसं तर काय- आम्हाला सुरक्षित मिळावं त्यासाठी. सुरक्षित आलेले दाखवले होते ना एअरपोर्टला. हा, एअरपोर्टला पण ते नाही, मग सुरक्षित तसं आले. तसं तुम्ही काय म्हणू शकता सुरक्षित आले म्हणून? असं नसतं ते कधीच. हा. तुम्ही बाहेर गेले माघारी येणारच आहे तुम्ही. असं का? पण तो जो दबदबा होता मोदी सरकारचा तो गरजेचा आहे ना अजून, असं वाटतंय का लोकांना? नाही, दबदबा कसा म्हणताय तुम्ही? कोणत्या बाबतीत म्हणताय दबदबा? कोणत्या बाबतीत? जसं की Strength wise म्हणताय. पुलवामाला प्रत्युत्तर देऊन सर्जिकल स्ट्राईक केलं. अभिनव ज्या वेळेला विमान घेऊन तिकडे गेले होते आणि त्यांचं विमान कोसळलं, त्या अभिनंदन त्यावेळेला पण ते आले तिकडून. तर ही सुरक्षितता खरंच गरजेची आहे का? काँग्रेस सरकारच्या टायमाला ते झालं असतं जर काँग्रेस सरकार असतं तर. बघा, हे तर त्या लेवलला चालूच असतं. हा. हे काम कोणाचं आहे? डिफेन्सचं आहे. डिफेन्स. यस. मग ते सगळे जे निर्णय घेणारे ती वरची लोक असतात, त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे? डिफेन्सची की शासनाची? डिफेन्सचे ना. प्रशासनाची. हा. तुम्ही काय सांगता, मोदीला माहिती आहे की तिथं जाऊन गोळी कोणाला घालायची? बरोबर. नाही माहिती ना. नाही माहित. हा. त्यांना माहिती ना ती स्ट्रॅटेजी काय आहे. हम्म, हम्म. तुम्ही असं कसं म्हणू त्यांनीच केलं? हा, फक्त एक येस किंवा नो हा. ह्याचं उत्तर फक्त त्यांच्याकडून जातो. येस. तेवढंच पुरतंय. मग हीच उत्तर 2008ला ज्या वेळेला मुंबईवरती हल्ला झाला त्यावेळेला काँग्रेस सरकारने का नाही दिलं? त्यावेळेला त्यांनी येस उत्तर का नाही दिलं? का नव्हतं दिलेलं होतं की. मग का नाही हल्ला झाला? प्रत्युत्तर का नाही झालं त्यावेळेला? उत्तर माहिती नव्हतं ना, एक्झॅक्ट माणूस कोण होता, कसा होता. अच्छा. मग शोधलात ना. नाही पण कसाब हा मुद्दा होता. कसाबला ज्या वेळेला पकडलं त्यावेळेला माहित होतं पाकिस्तानने केलंय. मग तिथं कुठे जाऊन हल्ला करायला काय हरकत होती? कुठे जाऊन कसं करतात? आपल्या देशाची संस्कृती अशी नाही ना सगळ्यांना जाऊन हाणायचं. आपल्या डिफेन्स मध्ये That's point आहे. आपल्या डिफेन्स मध्ये काम करणारे हिंदू पण आहे, हम्म. मुस्लिम पण आहे, Yes, yes. ख्रिश्चन पण आहे. येस येस. मग फक्त ती मुसलमान म्हणून जाऊन मारत असं नाही ना. मग तुम्ही बरोबर. दुबईत का जाऊन मारत नाही? ती पण मुस्लिमच आहे ना. गल्फ कंट्री सगळे मुस्लिमच आहेत ना. बरोबर आहे. त्यांना मारा जाऊन. बरोबर. तर हे होतं एक सुशिक्षित तरुणाचं खरंच मत जाणणं गरजेचं आहे. आणि जे स्वतः परदेशात राहतात तर त्यांना तिकडचा जो अनुभव आहे त्यांनी तो आज आपल्या समोर व्यक्त केलाय. आपण पुन्हा आपल्या मुद्द्यावरती बोला. सेंट्रली कुठली गव्हर्नमेंट असली पाहिजे? येस येस. केंद्रामध्ये कोणाची सत्ता हवी हा माझा प्रश्न होता. मी केंद्राच्या ह्याच्यातच काम करतोय मी, येस. हा. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स मध्ये. येस येस. तर सेंट्रली आता सध्या जर बघायला गेलं तर बीजेपीलाच वोट केलं पाहिजे. येस. त्याचे माझ्याकडे रिझन्स आहेत. हा. कारण की स्पोर्ट्समध्ये आतापर्यंत कुठलीही सरकार आली की बीजेपीने सगळ्यात जास्त सपोर्ट केलाय. जे पण मेडलिस्ट आहेत, जे पण ज्यांना प्रोत्साहन भेटलंय आपल्या देशासाठी रिप्रेझेंट करायला, मोदीजी असं एक प्राईम मिनिस्टर होते जे त्यांना स्वतःच भेटायला गेलेत. जे नीरज चोपडा असू दे, कुठले ॲथलीट असू दे, असं कधीच झालं नव्हतं. कधी कुठलेही प्रधानमंत्री येऊन गेले एवढे, कधीच असं नाही झालं की स्पोर्ट्स प्लेअरला त्यांनी सपोर्ट केला असेल. Yes. ऑलिम्पिक्सला मेडल असू दे, कुठे असू दे. येस. तर यूथसाठी जे बोलत असेल, स्पोर्ट्समध्ये असू दे, कुठल्याही फील्डमध्ये असू दे, कुठले क्रिएटर्स असू दे, कुठले असू दे, सगळ्यांना यूथमध्ये मोदीजींचा सपोर्ट आहे. आणि ग्लोबली सांगितलं गेलं की कुठलेही जर कंट्री असेल, कुठले US असू दे, रशिया असू दे वगैरे, तर एक तुम्ही बोलला होता ते खौफ असतो तो आहे मोदीजींचा. ग्लोबली सांगता येत नाही. आपल्या इंडियामध्ये वाटतं आपण काय मेन गोष्ट आहे ग्राउंड रियालिटी बघत नाहीये. बरोबर. ग्राउंड रियालिटी जर कुठली पुढची जरी सरकार येईल, महागाई वाढतच जाणार आहे. हा हा. त्याचा काही प्रश्न नाही. काँग्रेस येऊ दे, कुठलेही येऊ दे, जसं जसं युग चेंज होत राहतो ते महागाई वाढतच जाणार आहे. कांद्याचे रेट असू दे, कुठलेही रेट असू दे, ते वाढतच जाणार आहे. GDP, कारण की आपली पॉप्युलेशन पण वाढायला लागली आहे. काय काय चेंजेस येणार आहे. असं नाही होणार की 70 वरनं डायरेक्ट 30 वरती पेट्रोल येईल, का 90 वरनं 70 येईल, असं होणारच नाही कुठलीही असू दे. Yes. आणि मेन म्हणजे जर ह्या काळात बघितलं, मोदीच्या सरकारमध्ये कमी टेररिस्ट अटॅक झालेत ॲज कम्पेअर्ड टू प्रिव्हियस सरकार. येस. 26 अकराचा मुंडा मानताय. तर माझे डॅड NSG ब्लॅक कॅट कमांडो आहेत, येस. जे दिल्लीला आहेत, म्हणजे आता रिटायर्ड झालेत. तर त्यांनी ते रियालिटी बघितली त्यावेळेस 2008ला जेव्हा जे हल्ला झाला होता. येस येस. तेव्हा आमच्या मिलिटरीला त्यावेळेस जे सरकार होते त्यांनी जेव्हा मुंबई पोलिसला अटॅकसाठी दिलं होतं, जर तेच आधी जर कमांडोला जर इन्स्ट्रक्शन दिले असते की तुम्ही आधीच या,
तर 3 दिवस ऑपरेशन आधी लवकर झालं असतं. ओके. दॅट वॉज द पॉईंट विच वॉज नॉट मेन्शन्ड. कारण की तेव्हा मी बघितलंय माझ्या पप्पांना जेव्हा जाताना की 3 दिवस नंतर त्यांना कळायला गेलं की तुम्ही येऊ शकता 26/11 साठी. म्हणजे इथं उशीर झाला या उशीर गोष्टीला. झाला या आणि गोष्टीचा. त्याच्यामुळे बरेच बरेच मृत्यू झाले. लोकांचं जे स्ट्राईक होता हा. तो लेट झाला. हा. जर ते आधीच कळालं असतं तर कमांडोज पहिलेच पोहोचले असते तिकडे येस. त्या सरकारच्या वेळेस जेव्हा ते विलासराव देशमुख सर होते. हा हा. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. पण पॉलिटिकली जर बघायला गेलं सेंट्रली आम्ही जे बघतोय हम्म. आमचं भले कॉन्ट्रॅक्टवर जॉब असेल, मोदीजींचं जे आता जे कन्सेप्ट चालू आहे सगळे कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब्स करायचे हम्म. पण आहे. पण ते जे बोलतात युथला सपोर्ट करतात ते चांगलं सपोर्ट करायला लागलेत. हम्म. स्टेट गव्हर्नमेंटचं आम्ही बोलू शकत नाही कारण की ते आता आम्हाला स्वतःलाच कळत नाही कुणाला वोट करायचं, कोणत्या पार्टीमध्ये कोण जाते या- कोण या- नाही या- जाते. या. दॅट इज अ व्हेरी ब्रॉड कन्सेप्ट दॅट वी आर नॉट एबल टू अंडरस्टँड की कुठं जाऊ शकतं. येस येस. बट सेंट्रली बघायला गेलं तर नितीन गडकरी सर आहेत, बाकी सगळे जे पॉलिटिशियन्स आहेत ते काम करतात. ते आपल्याला दिसतंय ऍक्च्युली आम्हाला. ते स्पोर्ट्सच्या विदर्भात मी बोलू शकतो की खूप सारे चेंजेस आलेत. अनुराग सिंग ठाकूर तुम्ही जर बघत असाल तर जे पॅरालिम्पिक्स असू दे, एशियन गेम्स असू दे, कधी कुणाला माहित नव्हतं की एवढे मेडल्स शिकतात. अबकी बार 100 पारचे जे नारळ लावतात जे मेडल्स आलेत तसं 400 पारचं ते आम्हाला माहित नाही. पण जे स्पोर्ट्स मध्ये आले ते आम्ही बघितले. आता ऑलिम्पिक्स पण यायला लागलेत. ऑलिम्पिक्सचं पण मेन टास्क आहे ते मेडलसाठी ते बघायला लागलेत. तर आमच्यासाठी आम्हाला वाटतं की खूप सारे चेंजेस सेंट्रली जर बीजेपी असेल तर खूप सारे चेंजेस येऊ शकतात. बरोबर. ह्यांच्या मुद्द्याला एक थोडासा खोचक प्रश्न माझा असा आहे, ज्या वेळेला आता महिला ऑलिम्पिक्स ज्या आल्या होत्या त्याच्यावरती त्यांच्यावरती जे काही हल्ले झाले होते तर बीजेपी सरकार इथं काही बदनाम होतं, तर याच्यावरती काय सांगू शकाल तुम्ही? मला हे बोलायचं होतं. विनेश फोगाट होते त्यात एक इन्सिडेंट मध्ये इन्व्हॉल्व होते. येस त्या व्यतिरिक्त आता जे ब्रिजभूषण होते येस. त्यांना जर तुम्ही बघितलं गेलं तर आता परवा दिवशीचीच न्यूज आहे, त्यांच्या मुलाला पण सस्पेंड केलं आणि त्यांना पण सस्पेंड केलं, एक ऍक्शन घेतले. सेकंड गोष्ट आहे, विनेश फोगाट जेव्हा स्ट्राईक करत होते तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की बीजेपी सपोर्ट करत नाहीये. पण आता परवा दिवशीच जर तुम्ही न्यूज वाचली असेल ती आता क्वालिफाय झाली ऑलिम्पिक साठी, तर तिचं त्यांनी कॉन्सेप्ट चेंज केला. आम्ही पॉलिटिकली सांगू शकत नाही कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे, बरोबर. पण तिने ते असून पण ती फाईट करत होती. आता ती ऑलिम्पिक साठी क्वालिफाय झाली तर त्याच तिने बघितलं असेल की बीजेपी त्यांना सपोर्ट करते. मग ते एक पॉईंट तिला कळलं पाहिजे होता ऍक्च्युली. तो लक्षात द्यायला पाहिजे होता. थोडासा आत्ताच्या राजकारणाला थोडासा सोडून एक वेगळा प्रश्न घेतो, कारण अशी माणसं भेटणं थोडंसं मुश्किल होतं. तर मला सांगा, ऑलिम्पिक्स हे इंडियात येणं गरजेचं आहे का, काय वाटतं याच्यावरती? इथे मी तुम्हाला एक चांगलं गोष्ट सांगतो. आजपर्यंत कुठलाही प्रधानमंत्री कुठलाही मिनिस्टर असू दे त्यांनी कधीच बीडसाठी गेलो नाहीये. फर्स्ट टाइम असं झालं की आपण 2036 साठी बीड करतो ऑलिम्पिक्समध्ये. Yes. आणि मुंबईमध्ये नीता अंबानी आणि ग्रुप्स पकडून मोदीजी पकडून त्यांनी एक सभा ऑर्गनाईज झाली ऑलिम्पिक्स बद्दलच. तर आपल्याला ब्रॉड चान्स आहे की 2036 ला बीड केलं आपण ऑलिम्पिक्ससाठी. Yes. जर आपल्या इंडियामध्ये ते ऑलिम्पिक्स झालं आणि त्याची तयारी सुरू ऑलरेडी झाली. Yes. खूप लोकांना माहित नसेल, गुजरात आणि बाकी स्टेटमध्ये ऑलरेडी ऑलिम्पिक्सची तयारी झाली, कारण की त्यांना कॉन्फिडंट आहे, पूर्ण वर्ल्डला माहिती आहे की इंडिया बीड करू शकते आणि इंडिया ऑलिम्पिक्स करणार. तर हे लोकांना माहित असलं पाहिजे की सेंट्रली जर मोदीजी असले तर खूप सारे असले चेंजेस येऊ शकतात. ऑलिम्पिक्स ज्या देशामध्ये होते त्या देशाचे काही फायदे होतात का ऑलिम्पिक्समुळं? खूप फायदा होतो. आता जर आपल्या देशात ऑलिम्पिक्स झालं ते एक ब्रॉड व्ह्यू भेटतो पूर्ण वर्ल्ड मध्ये की इंडियाचं पण आहे. आपल्याला भले कमी मेडल्स असतात इंडियाचे 8 मेडल का 9 मेडल्स, पण सध्या जर ऑलिम्पिक्स इंडियामध्ये झालं तर ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कळू शकतं की इंडिया पण काहीतरी देश आहे. आणि मेडल्स भेटणंच एक गोष्ट नाहीये. ऑलिम्पिक्स जर आपल्या कंट्रीमध्ये झालं तर रेव्हेन्यू प्लस बाकीच्या गोष्टी जे आता त्यासाठी फाईट करायला लागल्यात, जे आपल्याला गरिबी, हे सगळ्या गोष्टी हे एका ह्याने ना बजेट पण वाढू शकतो आणि खूप साऱ्या गोष्टी वाढू शकतात. आणि मेन गोष्ट आहे, आमचं जे आम्ही चेंजेस बघितल्यात स्पोर्ट्समध्ये दरवर्षी बजेट वाढत चाललंय. 50 कोटी 100 कोटी 150 कोटी पर्यंत वाढतच चाललंय, कारण की ते चेंजेस बघितलेत आम्ही. दरवेळेस मेडलचे चान्सेस वाढतात आणि ऑलिम्पिक्स आपल्या जर कंट्रीमध्ये झालं तर खूप फायदा होणार आहे त्याचा, तर ते गॅरंटी देऊ शकतो आपण. तुमचं मूळ गाव कोणतं? मी ऍक्च्युली साताराच आहे. साताराचे आहात पाटण. तुम्ही. मी इथं कुणाकडं? मी इथं संभाजीनगर मध्ये माझी पोस्टिंग आहे, ओके. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया. अच्छा, इकडं फ्रेंड म्हणून आलात का हो, यांचे त्यांचे. कोणाचे? तर मला सांगा, आता नगर दक्षिणचं इथं इलेक्शन आहे, इकडे खासदार कुणी हो, आता हा तुम्हाला तो प्रश्न येतच नाही कारण तुमच्या भागात वेगळा विषय येतो, उदयनराजेंचा वगैरे. तुम्हाला ह्या भागामध्ये सांगा, एखादा ग्राउंड लेवलचा माणूस जो आता तुम्ही आहात तिथपर्यंत जाण्यासाठी त्याला जे काही सपोर्टची गरज आहे ती काय सपोर्टची गरज आहे आणि ती ह्या खासदारांनी दिली पाहिजे? सगळ्यात मेन इम्पॉर्टंट म्हणजे एज्युकेशन आहे सर. येस. आता आपण मोस्ट ऑफ द विलेजेस मध्ये बघतो की एज्युकेशन प्रॉपरली दिलं पाहिजे. आणि मी जसं बघतो आता तर माझ्या वडीलनी जर प्रॉपरली शिक्षण वगैरे दिलं नसतं, गावीतनं सिटीमध्ये आणणं आणि सगळ्या गोष्टी जर प्रोव्हाइड केल्या असतं. आता आपले मेन गोष्ट आहे की सगळे गावावरनं शहरात का जातात की प्रॉपर एज्युकेशन तिकडे भेटेल. तसंच आपले जर
प्रॉपरली ग्राउंड लेवलवरती चांगले स्कूल्स चांगले कॉलेजेस जर आले तर आपल्या शहराला जायची गरजच नाहीये. हे सगळ्या गोष्टीवरती जर मिनिस्टरनी ध्यान दिलं ग्राउंड लेवलवरती ते खूप सगळे चेंजेस येऊ शकतात. इलेक्शन्स तर येत राहतात दर 5 वर्षी, पण पार्टी पण चेंज होत राहतात. पण मेन मुद्दा आहे की जर मुलगा एज्युकेटेड असेल तरच पुढे काय येऊ शकतो. आज माझा मित्र बाहेरच्या कंट्रीमध्ये गेलाय कारण की त्यांच्या वडिलांनी त्यांनी चांगलं शिक्षण दिलंय. तर शिक्षण खूप महत्वाचं आहे आताच्या काळी. मग हे शिक्षण चांगलं होण्यासाठी कुणाची सत्ता गरजेची आहे? आता जे ग्राउंड ह्याच्या स्टेटवरती हा स्टेटवरती म्हणा किंवा असं पकडा की आता इथं म्हणजे कमळ आहे बीजेपीचं आणि तुतारी आहे ही काँग्रेस सरकारच्या बाजूने म्हणजे राष्ट्रवादीची म्हणजे शरद पवार गटाकडून आहे. तर कमळ फुलणं गरजेचं आहे का तुतारी वाजणं गरजेचं आहे? सर मी सेंट्रली मी आन्सर करू शकतो, पण स्टेट गव्हर्नमेंटचं मी काही सांगू शकत नाही. कारण की स्टेट गव्हर्नमेंटला आम्ही एवढं जेवढे पण असतात जॉब्स वगैरे असतात वगैरे एवढं खूप सर डिसबॅलन्स चालू आहे सध्या. नाही 100% तो डिसबॅलन्स आहे. पण जिथं 400 पारचा नारा लावला जातोय ना तिथं हा खालचा एक मत तेवढंच महत्वाचं आहे. हे खालचं आहे. तर मग इथं कमळ फुलणं गरजेचं आहे का तुतारी वाजणं गरजेचं आहे? माझ्या हिशोबाने जर रियालिटी ते नाहीच आहे ना. मत मागतात हे पण इम्पॉर्टंट आहे. नाही आता बीजेपीला जे मत जाणार आहे ते बीजेपीचेच उमेदवार आहेत. जे इथून मत जाणार आहे जे समजा बीजेपीचे खासदार झाले तर ते 400 पार मध्ये म्हणजे 400 मध्ये कुठंतरी एक त्यांचं मत राहणार आहे तिथं. पण जर इथं समजा तुतारी फुलली गेली तर ते मत तिकडे नाही जाऊ शकत. तर मग तुमचा दृष्टिकोन काय वाटतं तुम्हाला? काय माझा दृष्टिकोन आहे जर आपण जर बीजेपीला मत दिलं तर कामं फास्ट होतील. तर हे माझं मत आहे. कामं जेवढे असतात तेवढे, कारण की मी ऑब्झर्व केले आता एवढे कॉन्टॅक्ट मध्ये झालेत मिनिस्ट्रीज मध्ये जेवढे स्पोर्ट्सचे रिलेटेड आहे तर कुठलेही मिनिस्टर असतात ते त्यांचे जे पीए असतात जे पण बीजेपीचे असतात ते एकदम क्विक ऍक्शन वरती असतात. आज नाही तर उद्या होऊन जाईल. पण जर आपण दुसरे पॉलिटिकल जर व्ह्यू बघितले तर ते एकदम लांबी लावतात. असं 1 महिना 1.5 महिना 2 महिना ते लाईन लांब ते एक सीमा पार होऊन जाते. पण असं जर बीजेपीचे जे कामं असतात ऍटलिस्ट ते सांगतात की नाही होणार इन 1 or 2 days की होप्स नाही देत की होऊन जाईल असं नाही. जे आहे ते करून देतात. नाही झाले ना मग तेच तर सांगतोय थांबले कसं काय मग मध्ये. नाही तेच म्हणतोय मी. मग तो आहे की तर ते सांगतो की होणार आहे पण मध्येच थांबलं तर अर्थ काय झाला मग? मध्ये नाही म्हणतो होणारच नाही असं बोलतात. म्हणजे होणारच नाही म्हणा. बीजेपीचं नाही बीजेपीचं मत स्पष्ट आहे म्हणजे जे शब्द देतात तो स्पष्ट देतात असं यांचं मत आहे. तर मला आता तुम्हाला माझा शेवटचा प्रश्न पुन्हा म्हणताना वेळ जास्त घेतला. मला सांगा कांद्याला बाजार नाही दुधाला बाजार नाही हा वाद एकीकडे चालू आहे आणि तुमचं म्हणणं आहे शिक्षण खूप गरजेचं आहे जर पुढची पिढी घडवायची असेल तर ह्या दोन्ही मध्ये तफावत करून मला सांगा काय गरजेचं आहे? खरं शिक्षण गरजेचं आहे. दोन्ही गरजेचं तर दोन्हीच आहे. पण सध्या बघायला गेलं तर शिक्षण खूप इम्पॉर्टंट आहे. सध्याचं सगळे लोक म्हणतात की चायवाला मिनिस्टर झालाय प्राईम मिनिस्टर झालाय पण सगळे चायवाल्याकडे बघतात पण त्याच्याकडे जे माणसं आहेत ते नाही बघत. त्याच्याकडे जे आहेत जे पण डिफेन्स मध्ये असू दे कुठेही असू दे सगळ्या सेक्टर मध्ये पकडा ट्रान्सपोर्ट मध्ये असू दे कुठे असू दे त्याची जी टीम आहे आता त्याचं असेल ऍडव्हर्टाइजमेंट खूप जास्त सगळ्या याला पोस्टर असतील त्यांचे मोदीजींचे यांचे वगैरे पण ते त्यांची ब्रँड अँबॅसेडिंग आहे. तुम्ही पण करा राहुल गांधींना पण ऑप्शन आहे तुम्ही पण करा जे करू शकतो. आता त्यांनी सभा काढली पुण्यामध्ये नेक्स्ट 2 दिवसात राहुल गांधींनी पण काढली सभा पण त्यांचं प्लॅन ऑफ ऍक्शन वेगळं आहे तेच ते कॉपी करायला लागलेत. मग मोदीजींचं जे पब्लिसिटी स्टंट आहे ते वेगळं आहे ते त्यांच्यासाठी योग्य असेल ते करायलाच लागतं कुठे असू दे सोशल मीडिया असू दे कुठे असू दे पण त्यांचे जे काम आहेत ते चालू आहेत ते बघितलेत मी करताना. नाही मी आता एक शॉर्ट मध्ये सांगतो तुम्हाला. येस सर उजाड द्या ना प्लीज. आता तुम्ही जे म्हणता की तुम्ही सरकार चेंज झाले म्हणून त्या काळात एवढी टेक्नॉलॉजी फास्ट नव्हती ऍडव्हर्टाईज करायला. 10 वर्षात चेंज झालाय तुम्ही बघितलेलं आहे. नाही कसं करणार? अरे टाइम लागतो टेक्नॉलॉजी अशी नाही बदलत. अरे मग तू बैलगाडी नाही तर तेव्हा कार नाही घेतली मग असं होतं ना. तेच पद्धत आहे का नाही? ते एक प्रश्न आला. जसं तुम्ही म्हणता शिक्षण आणि हे झालं कांद्याचा भाग इक्वल आणा ना तुम्ही. तुम्ही काय म्हणता एखाद्याला जरात कॉर्पोरेट मध्ये काम करतो त्याला पगार 2 लाख आहे महिन्याला ठीक आहे आणि ह्यो माणूस जर इथं दिवसभर काम करतोय त्याला जर त्याचा फक्त पगार 50,000 होत असेल तर फायदा काय झाला? आपल्यापेक्षा जास्तीच काम करतो ना. इक्वालिटी आली पाहिजे. शिक्षण ठीक आहे शिक्षण होऊन सगळे बसलेले पण आज लोकांनी MSc डिग्री केली MD केले MS केले सगळं केलंय पण नोकरी पण आहे का किती जणांना? बरोबर. म्हणजे थोडक्यात यांचं म्हणणं असं आहे शिक्षण तुम्ही घेऊ शकता पण जो शिक्षण घेणारा मुलगा आहे मग यांना डायरेक्ट जे बोलायचं ते मी सांगतो. शिक्षण तुम्ही घेऊ शकता पण शिक्षण घेणारा जो मुलगा आहे हा शेतकरी कुटुंबातला आहे त्याच्यामुळे त्याच्या कांद्याला आणि दुधाला बाजार मिळणं गरजेचं आहे तेव्हाच तो मुलाला उच्च शिक्षण देऊ शकतो असं यांचं इनडायरेक्टली म्हणणं आहे. तर खूप खूप धन्यवाद या दोघांना. हे दोघं मला इथं भेटले आणि यांनी यांचं जे मत आहे हे आज खरंच खूप चांगलं मांडलेलं आहे आणि हे मत खरं
समाजापर्यंत जाणं गरजेचं होतं. तर खूप खूप धन्यवाद दोघांना पुन्हा एकदा. थँक्यू. ज्या आवटींच्या बोटाला धरून लंकेंनी राजकारणात एंट्री केली, राजकारणात सुरुवात झाली आणि जिल्हा परिषद पण त्यांनी काबीज केली त्यावेळेला. तर नंतर त्यांनाच डावलून त्यांनी आमदारकी काबीज केली. तर आज त्याच निलेश लंकेंना डावलून माझे आमदार विजयराव आवटी हे विखेंच्या बाजूने गेलेत. याच्यावरती काय वाटतंय तुम्हाला? निर्णय योग्य आहे त्यांचा. बरं, कसा निर्णय योग्य वाटतो? निर्णय काय नाही योग्य. हा. आता घरी बसण्यापेक्षा कुठेतरी हातपाय मोकळे करायचं वय झाले. फिरायची इकडे तिकडे दुसरं काहीच नाही. आता काय होणार नाही, शेवटी तू तरी येणार आहे. उमेदवार निवडताना योग्य निवडावा लागतो ना. हा, कामं केली पाहिजे ना त्या माणसाने. हा, निलेश लंके त्यांनी पोरापेक्षा जास्त जपलेलं आहे. हा. हा. मग त्यांनी लगेच त्यांची मंडळी म्हणजे ते बाजार समितीला जयश्रीताईंना लगेच नगरपालिकेला लगेच पैसे वाटून तिथं हे केलं ना, त्यांची सीट पाडलं ना. अच्छा. तर कोणतरी पाडन का? आपण कोणा जेव्हा मोठे झाले, विजय आवटी जेव्हा मोठे झालेले ना त्यांचं सीट, साक्षात. आता तुम्ही म्हणता त्यांचं सीट त्यांनी पैसे देऊन पाडलं, हे तुमचं म्हणणं आहे. पण निलेश लंकेंना तर लोक वर्गणी देतात, ते वर्गणी त्यांच्याकडे खायची. पैसेच नाही असे म्हणतात ना लोक. खोटे हा? पैसे कोणाकडे नाही. खोटं. कांद्याची पट्ट्या कष्ट करून माणूस पैसे देऊ शकत नाही. कष्ट करून नाही देऊ कष्टाचे शकत. पैसे माणूस देऊ शकत नाही. कष्टाचे पैसे माणूस देऊ शकत नाही, हा यांचा कौल आहे जनतेने. 1 रुपया देऊ शकत नाही कष्टाचा. काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुतारी फुकायसाठी लोक पैसे गोळा करून निलेश लंकेंना द्यायला लागतात. देतात ना. आपला जर पुढे फायदा होत असेल, आपल्या मनासारखा उमेदवार मिळत असेल तर आपल्यापर्यंत आलेच नाही ते. ह्यांचं म्हणणं आहे तुम्ही किती दिले? आपल्यापर्यंत ते आले नाही, आणि आले तरी आपण काय इच्छेप्रमाणे देऊ. तुम्ही त्यांना मानता म्हणलं, तुम्ही त्यांच्या सभेला जायला पाहिजे ना, पैसे द्यायला. जायचे ना सभेला, पवार साहेब सभेला जायचे पारण बाजार तळाव. बरं, मला एक सांगा, आता फायनली लंके किती मतांनी आघाडी मारतील असं तुम्हाला वाटतं? अंदाज सांगा. नाही, अंदाज नाही सांगत. अंदाज कोण करू शकतो? समजा 20-22 लाख मतदान आहे असं पकडा, त्याच्यातून किती टक्के मत होईल आणि किती जाऊ शकतं त्यांना? त्यांना 55% मतदान होईल. अच्छा, हा, म्हणजे थोडक्यात ते विजयी मानायचे तुम्हाला. आणि 45% विखेला होईल. अच्छा, काय वाटतंय? नाही नाही, संपूर्ण सगळं नगर दक्षिणचं हा, बोलतो. नगर दक्षिण 55 आणि 45. अच्छा, अशी टक्केवारी होईल? नाही नाही, किती होईल? मग इलेक्शन घासून होईल. हम्म. पण विखे विजयी होईल. तफावत राहीन लाखाच्या आतच राहीन, 50,000 25,000. एवढी घासून आहे? हा, एवढी घासून. मग एवढी जर घासून झाली तर पुढच्या पंचवार्षिकला विखेनला लय विचार करावा लागेल असं वाटतं यांच्या बोलण्यातून. नाही ते सुधारतील. सुधारायचं काय त्याला? सुधारायचंच नाही, खालतं वरच काढायचं नाही. आता ठीक आहे. घासून होईन, घासून. मग एवढी जर घासून झाली तर पुढच्या पंचवार्षिकला काय होईल याचा विचार करणं लय गरजेचं आहे. मग तुमची तुतारी फुकटच वाजन का पुढच्या वेळेला? त्या 5 वर्षात पुला घालून परत पाणी जाईल ना. कोणत्या पुला घालून? आता राजकीय पुला घालून हा ते आज पुढच्या 5 वर्षाचं गणित आज कसं काय मांडू शकतो आपण? हा हा. आपण आजच्या या 5 दिवसाचा विचार करा. 5 दिवसाच्या कोणकोणत्या त्याच्यानंतर- पक्षात राहतोय? हा. मागचे 5 आणि पुढचे 5. हा, पुढच्या 5 वर्षात नाही सांगू शकत, कोणीच नाही सांगू शकत. कारण ही परिस्थिती कायम बदलते असते पक्षांचं, किंवा काय कोण सेपरेट लढण, कोण काय होईल ते पुढचं काय नाही. पण आताच्या 13 तारखेला आणि 4 जूनचा निकाल हा नगर दक्षिणेचा, अहिल्यानगरचा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे असणार. आणि कमीत कमी 2.5 ते 3 लाखाच्या फरकाने ते खासदार होतील, याच्यात काही शंका नाही. काय वाटतंय यांचं म्हणणं खरं होईल का? नाही व्हायचं खरं त्यांचं. का नाही का का नाही काय व्हायचं? नाही व्हायचं म्हणजे लोक कटाळा, शेतकरी वर्ग जास्त आहे ना. हा, 6-7 तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त हा, कोण हा, आहेत? शेतकरी वर्ग जास्त आहे. हा हा हा, शहरी वर्ग इकडे जास्त नाही. हा हा. त्याच्यामुळे लोक नाराज आहेत जास्त. किती सगळ्यांना माहित. कोण कौल घेतला कोणत्या गावात? कौल काय आपण रोज टीव्ही पुढे बसूनच आहे. टीव्हीचं काय आपल्या याचं आपल्या प्रचारात सांगत टीव्ही. हम्म. मग हे सुद्धा सगळे तालुक्यावर होणार, सगळ्या जिल्ह्यावर होणार. नगर दक्षिणचं काय चाललंय, कुठे चाललंय? आता खोचक प्रश्न माझा, उद्या निलेश लंके खासदार झाले बरोबर, त्यांच्या मागे जर ईडी लावली, म्हणजे ईडी लावेन का बीजेपी असं जनतेत चर्चा अशी चालू आहे. जर उद्या निलेश लंके खासदार झाले तर बीजेपी सरकार त्यांच्या मागे ईडी लावेल. नाही लावणार, कारण ते प्रश्न, कारण ते एक फकीर आहेत, ते वर्गणी गोळा करून निवडून येणार आहेत. काय म्हणले?
ईडीला लावायचा प्रश्नच नाही याचा, खासदारच नाही व्हायची ती. आता काय म्हणणे बघा आता. नाही खासदारच्या विषयाने खासदार होते ना ते हा. ईडी कोणाच मागं लागते हा. जेवढे 2 नंबरने कमवतो वगैरे हा. इथं वर्गणी गोळा करून चाललेलं आहे म्हणल्यावर ईडीचा प्रश्नच काय आला. बरोबर आहे. मग आता काय करायचं वर्गणीचं? वर्गणी नाही ती, वर्गणी नाही, वसुली आहे ती, वसुली आहे ती. ते फेरोज शेखच्या नाव आहे, चेक करा तुम्ही पाहिजे तर. फेरोज शेखच्या नाव गाडी आहे ती. तुम्ही उद्या माझ्या गाडीला टाकता का डिझेल? मी उद्यापासून तुमच्या माझ्या गाडी देतो, माझ्या गाडीला तुम्ही डिझेल टाका. कोण कोणाला डिझेल टाकून दे? कोण कोणाच्या गाडीचा हप्ता भरेल? फुकट कोणी कोणासाठी काय करीत नाही साहेब. 4 गाड्याचं डिझेल आणि हप्ता भरायला असं यांच्या काय प्रॉपर्टी? कोण ही लोक कस काय यांचे हप्ते भरते? याच्या मुळाशी जाण तुम्ही. बरं का जांभरे साहेब यांच्याकडे बोला ना. झालं यांना नाही हो. हा चला, बोला एकच मिनिट. आता ऐका, हा इथं पंचवार्षिक सोडून द्या, हा पुढची पंचवार्षिक अजून 10 वर्ष हा मोदी सरकार हटत नाही. हा विकेंडचं बोला. हा, तुम्ही काय म्हणता ते? म्हणजे उमेदवार त्या विखे निवडून 100% येणार. त्याच्यात काय वाद नाही. फक्त घासून, मी म्हणलो ना, मी घासून होईन याचा म्हणजे थोडं काय आहे, शेतकरी वर्गात थोडं म्हणजे मालाचा बाजार, दुधाचे बाजार याचा परिणाम म्हणून घासून. आणि एक विषय असा आहे थोडा पक्षफुटी, भाजपकडून जी फोडाफोडीचं राजकारण झालं ना, याचा परिणाम थोडा इलेक्शनवर काही प्रमाणात परिणाम होईल. त्याच्यामुळे मी म्हणलं घासून, पण खासदार हे विखेच होणार. हे होतं कळमकरवाडी ग्रामस्थांचं मत. तर अशाच अपडेटसाठी शिवश्री न्यूज या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.